नमस्कार मंडळी, मी संगीता अरगुणे. JK मीडियाच्या या FB पेजवर मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, JK मीडिया ही ज्योती कपिले हिची प्रकाशन संस्था आहे आणि या JK मीडियाद्वारे कथा संग्रह, कविता संग्रह, लेख संग्रह आणि बाल साहित्याची अनेक पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. आणि अलीकडे JK मीडियातर्फे ज्योतचा एक अंक येत असतो आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला वाटतं आतापर्यंत 6 ते 7 अंक ज्योतचे आलेले आहेत. तर ज्योती कपिले यांचं काम खरंच खूप मोठं आहे. म्हणजे तिची ज्योती फाउंडेशन नावाची एक संस्था सुद्धा आहे आणि त्याद्वारे ती विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. आणि खरोखरच ती वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून सतत म्हणजे साहित्याच्या क्षेत्रातल्या जो काही गोतावळा आहे तिचा त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची संधी देण्याचा प्रयत्न करत असते, त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिचंच हे JK मीडिया हे पेज आहे आणि या पेजच्या मार्फत देखील ती अनेक उपक्रम इथे राबवत असते. आणि आज मला या JK मीडियावर तिने संधी दिलेली आहे आणि एक चांगला विषय तिने माझ्यासाठी दिलेला आहे. त्याबद्दल मी JK मीडियाचे ज्योती कपिले यांचे अगदी मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते, आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि मी या कार्यक्रमाची सुरुवात करते. मित्रांनो, तुम्ही अनेकदा माझ्या कविता ऐकलेल्या आहेत. म्हणजे खरं तर कवितेनेच मला आपल्याशी जोडून दिलेलं आहे आणि ते कवितेचं बोट पकडून मी साहित्याच्या अनेक प्रांतात मुसाफिरी केलेली आहे. कथा लिहिलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत, परिसंवाद, मुलाखती, निवेदनं केलेली आहेत आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रांतामध्ये मी साहित्याच्या स्वतःला आजमावून पाहिलेलं आहे. अर्थात ते कितपत मला जमले माहीत नाही, परंतु मी स्वतःला आजमावण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्या सगळ्याचा मला खूप सारा आनंद मिळालेला आहे. आणि आज मी एका वेगळ्या विषयावर आपल्याशी संवाद साधायला इथे आलेली आहे आणि तो विषय आहे सातारी संस्कृती, तिथली माणसं आणि तिथली भाषा. या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की मी कुणी भाषा अभ्यासक नाहीये किंवा संस्कृती संशोधक देखील नाहीये, परंतु जवळजवळ वयाच्या 20 वर्षापर्यंतचा काळ मी सातारा जिल्ह्यामध्ये घालवलेला आहे आणि कॉलेजची 3 वर्ष मी सातारा शहरात होते, परंतु त्या आधीचा जो संपूर्ण काळ आहे म्हणजे 12वी पर्यंतचा काळ मी सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये व्यतीत केलेला आहे. आणि अनेक गावांमध्ये म्हणजे माझे आजोबा पोलीसमध्ये होते, त्यामुळे त्यांची अनेक ठिकाणी बदली व्हायची, तर तिथे मी राहिलेली आहे. पंतप्रतिनिधींचा औंध संस्थान आहे, तुम्हाला माहिती असेल, तर तिथे मी राहिलेली आहे. आजोबांची उमरसमध्ये बदली होती, वाठार कॉलनीला बदली होती आणि त्यानंतर 5वी ते 12वी हा जवळजवळ 7 ते 8 वर्षाचा काळ मी सातारा जिल्ह्यातलं लोणंद हे जे एक गाव आहे, म्हणजे धड गाव शहर म्हणता येणार नाही किंवा खेडं म्हणता येणार नाही अशा स्वरूपाचं ते जे 30 वर्षापूर्वी गाव होतं. अर्थात आज त्यामध्ये खूप बदल झालेला आहे, ते शहर झालेलं आहे मोठं, पण त्यावेळेस ते थोडं छोट्या स्वरूपाचं गाव होतं. म्हणजे तिथे व्यापारी वर्ग राहायचा, नोकरदार वर्ग राहायचा आणि तिथे सगळ्यात जास्त वस्ती होती ती शेतकरी समाजाची, म्हणजे धनगर समाज आणि माळी समाज ते मोठ्या प्रमाणावर राहायचा. आणि वर्गामध्येही अनेक शेतकरी मुली असायच्या. आमच्या आजूबाजूला देखील अनेक शेतकरी कुटुंब होती. आणखी तिथे एक गुरुवारी बाजार भरायचा, खूप मोठा बाजार असायचा तो, म्हणजे भाजीपाल्यांपासून सोयाबीनांपासून कडधान्य, मिरची असं खूप मोठा बाजार असायचा आणि बैल बाजार सुद्धा तिथे असायचा. आणि त्या बाजारासाठी आजूबाजूच्या अनेक खेडेगावातली लोक तिथे यायचे आणि त्यामुळे हे जे सगळं ग्रामीण जीवन आहे ते मी अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि किंबहुना मी त्याचा एक भाग बनलेली आहे. आणि त्यामुळेच मला असं इथे ग्रामीण संस्कृतीबद्दल बोलावं असं वाटतंय. म्हणजे खरं तर मी त्यापेक्षा खूप सारा अधिक काळ मुंबईमध्ये राहिलेली आहे, वसईमध्ये राहिलेली आहे. परंतु मित्रांनो, कसं असतं ना, आपण ज्या गावात जन्माला आलेलो असतो, म्हणजे माझा जन्म सातारा जिल्ह्यातल्या रहमतपूर गावचा आहे, तर आपण ज्या म्हणजे मातीमध्ये जन्माला येतो, ज्या मातीमध्ये वाढतो, खेळतो, ती माती आपल्या पावलांना अगदी कायमसाठी चिटकून राहते आणि त्या मातीचा जो सुगंध असतो ना, तो आपल्या मनामध्ये अगदी आयुष्यभरासाठी दरवळत राहतो.
आणि तिथली जी काही संस्कृती असते, भाषा असते, ती आपल्या मनामध्ये अगदी कायमसाठी वस्तीला येऊन राहत असते आणि एका अतूट बंधाने आपण त्या मातीशी जोडले जातो. आणि जसजसे आपण त्या मातीपासून दूर येतो ना, तसतसे अधिकच आस्थेने त्या मातीकडे ओढले जातो. आणि कदाचित असं असेल की त्याच आस्थेमुळे माझ्याकडून तिथल्या ग्रामीण भाषेतल्या काही कथा लिहिल्या गेल्या. आणि ज्योती कपिलेनी मला त्या कथा तू JK मीडियाच्या पेजवर वाचशील का असं मला विचारलं. तेव्हा मला मी म्हटलं हो म्हटलं. आणि नंतर म्हणजे इथे लाईव्ह वर आपल्याकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे या कथांच्या मागे पुढे नेमकं काय बोलता येईल असा विचार करत असताना मला एकदम जाणवलं की अरे, आपल्याला सातारच्या संस्कृतीबद्दल खूप काही माहिती आहे, तिथल्या भाषेबद्दल माहिती आहे, तर आपण ते सगळं का सांगू नये. आणि मग मी विचार करत राहिले आणि मला एक एक गोष्टी आठवत राहिल्या आणि खरोखरच मलाच आश्चर्य वाटले की इतकं सगळं आपल्या अजूनही स्मरणात आहे. तर त्यातलंच मित्रांनो काही गोष्टी मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगते की मला इथे सांगितलं अनुराधा ताई पण आलेले, सगळ्यांना नमस्कार आहे माझा. तर इथे जे नेपथ्य म्हणून मांडलं गेलेलं आहे, तर मैत्रिणींनो, तर हे नेपथ्य वगैरे असं काही फारसं नाहीये. तर ह्या सगळ्या माझ्या सातारच्या आठवणी आहेत. म्हणजे इथे जो खिडकीचा तांब्या ठेवलेला आहे, तर तो मी माझ्या आजीकडचा येतो आणि मी तो घेऊन आलेले. आणि त्यानंतर हा छोटासा चंबू आहे, तर आजीने मला हा लहानपणी पाणी पिण्यासाठी घेतलेला तो चंबू आहे. आणि त्यानंतर हे चकलीचा साचा येतो, तर तो आजीचा माझ्या साचा आहे आणि मी तो आजीचा साचा आहे चकलीचा, तो मी माझ्यासाठी घेऊन आलेले आहे. खूप म्हणजे ह्या सगळ्या माझ्यासाठी हा एक अमूल्य असा ठेवा आहे माझ्या गावाकडचा, माझ्या आजीच्या घरातला. आणि दुसरी गोष्ट, ही जी इथे रवी दिसते तुम्हाला, ही अगदी छोटीशी रवी आहे, अगदी खेळण्यातली तुम्ही म्हणाल अशी ही रवी आहे. पण आमच्या लोणंद गावाला म्हणजे आषाढी वारी तिथून जाते, तिथे मोठी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम असतो आणि त्या जत्रेमध्ये मी ही रवी घेतलेली. अगदी छोटी रवी आहे आणि ती खेळण्यातली म्हणून घेतलेली. परंतु आजीने मला लग्न करून येताना म्हणाली ही तुझी रवी घेऊन जा. आणि तुम्हाला मी सांगते की मी याच रवीने आजपर्यंत म्हणजे डाळ आहे ती याच रवीने घोटते, किंवा ताक आहे ते सुद्धा मी या रवीने करते. म्हणजे मला सगळे घरातले म्हणतात अगं तुझी एवढीशी रवी काय. पण मी त्यानंतर अगदी 2-3 मोठ्या रव्या घेऊन बघितल्या, परंतु त्यानं मला जमलेलं नाही. आणि गेली जवळजवळ 30 वर्ष मी ही रवी वापरते, म्हणजे माझी मैत्रीण आहे ही रवी सुद्धा. तर अशा स्वरूपाचं मला आज हे तुम्हाला दाखवावं वाटलं म्हणून मी इथे ते मांडलेलं आहे. तर मी आता विषयाकडे येते. तर आपल्याला माहिती की म्हणजे सातारा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर येतं, किंवा कासचं पठार. म्हणजे कासचं पठार हे अलीकडच्या काळातले, तेव्हा कासच्या पठारावर म्हणजे इतकं काही म्हणजे असायची फुलं, पण त्याला असं कमर्शियल रूप आलेलं नव्हतं. त्यानंतर प्रतापगड आहे, पाचगणी आहे, बामणोली आहे, किंवा ठोसेघरचा धबधबा आहे आणि सज्जनगड आहे. तर हे सातारा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हे सगळं येतं, किंबहुना हा सातारचा चेहरा आहे. परंतु मला असं सांगावंसं वाटतं की कुठेतरी ह्या सगळ्या म्हणजे ही सगळी जी स्थानं आहेत त्यांना एक कमर्शियल रूप प्राप्त झालेलं आहे आणि कुठेतरी ही सगळी शहरं आहेत ना, ती आपला मूळ जो चेहरा आहे ना ती हरवत चाललेली आहे. आणि याच्या पलीकडे देखील एक मोठा सातारा आहे, सातारचा जो ग्रामीण भाग आहे. आणि त्या संदर्भात म्हणजे मी जो अनुभवलेला सातारा आहे, मी जो पाहिलेला सातारा आहे, त्याबद्दल मी तुमच्याशी इथे संवाद साधणार आहे. तर मी सुरुवात करते ती सर्वात प्रथम सातारच्या संस्कृतीपासून. अमृता इथे आलेले. अमृता नमस्कार, अनुराधा ताई नमस्कार, सगळ्यांना माझा नमस्कार आहे. तर म्हणजे आपल्याला माहिती की आपण खरे तर सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि तरी पण म्हणजे प्रत्येक भागाचं आपलं असं एक वैशिष्ट्य असतं, आपलं असं एक वेगळेपण असतं आणि ते वेगळेपण असताना तीच आपली खरी आपल्या भागाची ओळख असते. आणि म्हणूनच ते वेगळेपण प्रत्येक जण अगदी प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तशी वेळ आली ना की आमच्याकडे हे असं असतं हे सांगायची संधी कुणीही सोडत नाही. आणि मला वाटतंय यामध्येच आपल्या भागावर किती प्रेम आहे हे आपल्या लक्षात येईल. मनीषा नमस्कार, मनीषा पण आलेली आहे. तर मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगते की गणपतीच्या सणाबद्दल मी बोलणार आहे. अर्थात मी मराठवाड्यातला गणपती उत्सव पाहिलेला नाही किंवा खानदेशातला पाहिलेला नाहीये किंवा विदर्भातलाही मला माहिती नाही की कसा असतो गणेशोत्सव. परंतु मुंबईत राहिल्यामुळे असेल किंवा कोकणातही माझे नातेवाईक आहेत त्यामुळे असेल की कोकणातला गणेशोत्सव मला जवळून मी पाहिलेला आहे, मला तो माहिती आहे. तर मला सांगावंसं वाटतं की कोकणातला जो गणेशोत्सव आहे आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला विशेषतः सातारा जिल्ह्यातला गणेशोत्सव आहे यामध्ये खूप फरक आहे.
म्हणजे तिकडे अगदी साधेपणाने गणपती उत्सव साजरा केला जातो. म्हणजे अक्षरशः तिकडे अतिशय म्हणजे गणपतीला हीच फुलं हवीत, हीच पत्री हवी असं काही नसतं. म्हणजे एकूणच तिकडचा जो समाज आहे तो असा देव धर्माच्या बाबतीत खूप कर्मठ नाहीये. अतिशय साधेपणानं जे असेल त्याच्यावर तो चालवून घेणार आहे. किंवा गणपतीला आळूवडी पाहिजे असं तिकडे काही नसतं. म्हणजे फुल, आता लोणंद सारखा भाग आहे तर तिथे मुळातच फुलझाडं वगैरे फारशी नाहीयेत. आणि ज्यांच्याकडे असायची ते लोक आपल्या गणपतीसाठी ती फुलं ठेवायची आणि मग फुलं फारशी नसायची आणि विकत घेऊन फुलं माळणं हे काही फारसं असं म्हणजे त्या लोकांना जमायचं नाही किंवा विकत फुलंही फारशी मिळायची नाही. तर तिकडच्या लोकांचं असं असतंय ना, मिळाली तर फुलं व्हायची गणपतीला किंवा मग अगदी दुर्वा होऊन देखील तिथला गणपती साजरा व्हायचा. आणि दुसरी गोष्ट, कोकणामध्ये जशी नारळाची झाडं असतात तशी इकडे नारळाची झाडं कमी आहेत आणि त्यामुळे गणपतीला मोदक देखील असलेच पाहिजे असं काही नाही. तिकडे एक प्रकारची गव्हाची खीर केली जाते, तुम्हाला मी त्याबद्दल नंतर सांगणार आहे. तर ती खीर खाऊन तिकडचा गणपती अक्षरशः तृप्तीचा ढेकर देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचा जो गणपती असतो तिथे अगदी ढोल ताशात गणपतीची आरती वगैरे असं काही होत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या घरात आपला आपला गणपती असतो, आपल्या घरातले लोक त्याची आरती वगैरे करतात. असं खूप काही म्हणजे सार्वजनिक गणपतीचा सोहळा तिथे मोठा असतो, खूप चांगल्या सजावटी असतात तिथे. परंतु घरगुती गणपती हा अतिशय साधेपणाने साजरा केला जातो. म्हणजे मुंबईत त्यासारखे अगदी शेजार पाजारचे लोक आलेत गणपतीला आलाय म्हणून भेटायला असंही काही नसतं तिकडे. आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की कोकणातल्यासारखा इथे पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण खानदानाचा एक गणपती असं काही तिकडे नसतं. माया आलेली आहे माझी, ही अगदी शाळेतली मैत्रीण आहे लोणंद मधली. तर माया नमस्कार. तर तिथे असा संपूर्ण खानदानाचा असा एकच गणपती असं काही तिकडे नसतं. तर तिथे अगदी म्हणजे एका गावामध्ये 2 भाऊ राहत असतील आणि ते अगदी शेजारी राहत असेल तरी त्या दोघांकडे 2 गणपती असतात. आणि याचं कारण काय असं तुम्ही विचारलं तर असं आहे की तुमची चूल वेगळी झाली, तुमचे आर्थिक व्यवहार वेगळे झाले आणि तुमचं घर वेगळं झालं आणि तुमच्या घरात जर मुलगा जन्माला आला तर तुमच्या घरामध्ये गणपती ऑलरेडी आलेला असतो आणि मग तिथे तो पार्थिव गणेश आणला जातो, त्याची पूजा केली जाते. म्हणजे आपल्या घरावर त्या गणपतीची कृपादृष्टी राहते असं म्हटलं जातं आणि प्रत्येक जण तिथे गणपती आणतो. म्हणजे गणपतीच्या मागे खूप गणपतीचं कडक असतं वगैरे असं काही नसतं. तिकडे हा गणपतीचा सगळा मामला हौसेचा आहे आणि हौसेप्रमाणे प्रत्येक जण गणपती तिथे आणत असतो. आणि अतिशय साधेपणाने म्हणजे तिकडे गणपतीचे फारसे लाड होत नाही, परंतु गौरीचे मात्र तिकडे खूप लाड होतात. कारण गौरी ही सासरवाशी नसते आणि ती माहेरी येते, म्हणून गौरीचे तिकडे खूप लाड केले जातात. आणि या संदर्भातली एक गोष्ट आहे, म्हणजे आमची आजी आम्हाला सांगायची की गणपती जेव्हा गणपती आपल्या घरी जातात तेव्हा ते गणपती घरी गेल्यानंतर त्यांना म्हणजे असा राग येतो की आपल्या आईचे इतके लाड होतात आणि माझे लाड होत नाही. तर गणपती घरी जातो आणि नंतर आपल्या वडिलांना सांगतो की माझे ना आजी आजोबांनी काही लाडच केले नाही, आईचेच खूप लाड केले, तिलाच खूप खाऊ पिऊ घातलं, मला काहीच माझ्यासाठी केलं नाही. तेव्हा म्हणजे शंकर भगवान आपल्या पत्नीला गौरीला विचारतात, हा काय म्हणतोय ते खरंय का ग? तेव्हा गौरी म्हणते, त्याच्या पाठीत 2 रट्टे घाला म्हणजे तुम्हाला कळेल. आणि शंकर खरोखरच त्याच्या पाठीत 2 रट्टे घालतात. तेव्हा त्याच्या तोंडातून म्हणजे लाडू, मोदक, करंजा, आणखी खीर, पुरणपोळ्या असं सगळं काही बाहेर पडतं. तेव्हा शंकर म्हणतात, हे रे काय मग? तेव्हा गणपती म्हणतात, हे काही नाही, हे सगळं आईसाठी केलं होतं, त्यातलं मी उगीच आपलं थोडं थोडं खाल्लं, माझ्यासाठी मोदक केले होते पण ते फक्त 21च मोदक होते. तर अशा पद्धतीने गणपती असं तक्रार करतो की माझे काहीच लाड होत नाही. तर गौरीचे हे लाड कसे होतात या संदर्भात मी तुमच्याशी थोडं बोलते. रामकिशन दहिफळे इथे आलेले आहेत, त्यांना माझा नमस्कार. तर गौरीचे लाड कसे होतात? तर गौरी येते ना पहिल्या दिवशी, त्या दिवशी तिला भाजी भाकरी खाऊ घातली जाते, विशेषतः शेपूची भाजी आणि भाकरी असते ती. आणि म्हणजे ती थकून भागून येते म्हणून तिला इतका साधासा असा नैवेद्य दाखवला जातो. पण हा इतका साधासा का? शेपूची भाजी आणि भाकरीच का? तर याचं उत्तर जेव्हा माझी मुलगी लग्न करून माहेरी आली, म्हणजे ती 2-3 महिने सासरी राहिली आणि मग माहेरी आली, तेव्हा मला याचं उत्तर मिळालं. म्हणजे ती येणार म्हणून मी तिला विचारलं की स्नेहा, मी तुझ्यासाठी काय बनवू ग जेवायला? तेव्हा ती मला म्हणाली, आई
तू दुसरं काय पण ना नंतर बनव, पण आज ना मला शेपूची भाजी आणि भाकरी खायची. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आजची मुलगी म्हणजे जी सासरच्या घरात देखील लाडाची सून असते, ती मुलगी जर आपल्या आईच्या हातची भाजी भाकरी खायला इतकी आसूसलेली असते, तर मग ज्या काळात मुलींना पोटभर जेवू देखील घातलं जायचं नाही, त्या काळातलं आईच्या भाजी भाकरीसाठी मुलींचं जे आसूसलेपण असतं ते किती तीव्र असेल याची आपल्याला कल्पना येईल. तर मित्रांनो, पहिल्या दिवशी गौरी अशी भाजी भाकरी खाते आईच्या हातची आणि मग थोडासा मोकळा श्वास घेते. आणि मग दुसऱ्या दिवशी तिचे खूप लाड होतात. तिच्यासाठी सगळे पदार्थ केले जातात. म्हणजे मला देखील माझी मुलगी आल्यानंतर तिला काय खायला घालू आणि काय नको असं होतं. तर तशाच पद्धतीने या गौरीसाठी अगदी सगळे म्हणजे करंजा, चिवडा, लाडू, शंकरपाळ्या, शेव असे सगळे पदार्थ म्हणजे परिस्थिती अगदी एक एक प्लेट देखील तरी केले जातात ते पदार्थ. आणि या सगळ्याच्या जोडीला पुरणपोळी सुद्धा असतेच असते. आणि मग दुपारनंतर तिथल्या सगळ्या बायका असतात त्या एकमेकींच्या घरी गौरीला भेटायला जातात, माहेरवाशिनी गौरीला भेटायला जातात. आणि मग त्यांना हळदी कुंकू लावलं जातं आणि सुका खोबऱ्याचा खीस असतो आणि साखर असते, त्याची खिरापत त्या सगळ्या आयाबायांना दिली जाते. आणि रात्री गौरीचं जागरण असतं. अतिशय म्हणजे त्या जागरणाला वेगवेगळे खेळ खेळले जातात. म्हणजे जिम्मा आहे, फुगड्या आहेत किंवा काटवट कणा नावाचा खेळ आहे, कोंबडा आहे, सई फुगडी आहे, फेर धरले जातात, असे अनेक खेळ, पिंगा घातला जातो आणि सूप नाचवलं जातं, घागर कुंकली जाते, असे अनेक खेळ त्या काळात खेळले जायचे. आता अलीकडचं मला फारसं माहित नाही, परंतु हे सगळे खेळ तिकडे खेळले जायचे. आणि म्हणजे गौरीच्या सणाला म्हणजे अगदी नागपंचमीचा जेव्हा सण असतो तर तेव्हाच नागपंचमीचा सण देखील तिकडे खूप मोठा असतो. आणि नागपंचमीच्या सणाला सगळ्या माहेरवाशिनींना अगदी घरी आणलं जातं आणि त्यांना साडी चोळी केली जाते. आणि खूप मोठा सण असतो तो नागपंचमीचा. आणि सगळ्या मुलींना अगदी नवे कपडे, बांगड्या आणि असं सगळं केलं जातं. त्यांची हौस मौज असा मोठा असतो. म्हणजे घरोघरी मातीचे नाग आणले जातात, त्याची पूजा केली जाते. त्यानंतर म्हणजे पुरणपोळ्या वगैरे हे सगळं आहेच. वारुळाला जातात मुली. तर अशा पद्धतीने तो नागपंचमीचा सण देखील मोठा अशा पद्धतीने असतो तिकडे. तर मी तुम्हाला सांगत होते की त्या लोणंद गावामधला जो नागपंचमीचा सण होता, तर त्या नागपंचमीच्या सणाला तिकडे सगळ्या स्त्रिया म्हणजे अगदी म्हातारे सुद्धा म्हणजे अगदी 70 वर्षाच्या बायका पण असायच्या त्याच्यामध्ये आणि अगदी 8-10 वर्षाच्या मुली पण असायच्या. तर ह्या सगळ्या बायका अगदी म्हणजे नटून थटून म्हणजे दुपारी जेवण झाली की घराबाहेर पडायच्या. म्हणजे त्या रस्त्यातूनच अशा गाणी गात वगैरे यायच्या. आणखी मग आमच्या इथे तो बाजार तळ म्हणजे मी तुम्हाला गुरुवारचा बाजार तिकडे सांगितलं, तर त्या बाजार तळावरती इतर वेळेस बाजार नसायचा, तर त्यावेळेस तिथे या सगळ्या बायका तिथे जमायच्या आणि तिथे हे सगळे खेळ खेळले जायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं त्यावेळेस ना पतंग उडवतात तिकडे. तर तिथे या सगळ्या बायका हे सगळे खेळ खेळतात. अगदी म्हणजे खूप असे चांगले खेळ असतात ते. आणि हे जे खेळ असतात ना ते त्यांच्या आणि म्हणजे ह्या बायका झिम्मा फुगड्या खेळतात, अगदी ज्या म्हाताऱ्या वगैरे असतात त्या फेर धरतात. आणि ज्या तरुण मुली तेव्हा असायच्या तेव्हा त्या खो खो किंवा लंगडी, पळापळी हे सुद्धा खेळ तिकडे खेळले जायचे. रेखा नार्वेकर ताई आलेल्या आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे. आणि आता मीनाक्षी ओझा होत्या, त्यांना देखील नमस्कार आहे माझा. तर अशा पद्धतीने ते खेळ खूप व्यायाम द्यायचे शरीराला आणि मनाला खूप सारी ऊर्जा द्यायची. ती जी सगळी गाणी असायची ती. तर पिंगासारखा खेळ आहे. म्हणजे पिंगामध्ये असे 2 ग्रुप असायचे आणि त्या बायका अशा पिंगा घालायच्या आणि त्या पिंगामध्ये अक्षरशः कमरेपासून वरचं शरीर तुमचं हलत असतं आणि खूप. तर एकदा इकडच्या ग्रुपमधली एक जण येते गाणं म्हणते, इकडच्या ग्रुपमधली एक कडवं म्हणते, इकडच्या ग्रुप म्हणजे एकमेकींची उणी दुनी काढली जातात त्या गाण्यामध्ये. तर मी त्याचा अगदी तुम्हाला 4 ओळी तुम्हाला ऐकवणार आहे. तर ते गाणं असं आहे. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं रात जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा,
तुझ्या भावाचं डोळ चकन ग रूप हेकन ग पोरी पिंगा, बहीण माझी गलेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या बहिणीचं काय नरड ग कावळा वरड ग पोरी पिंगा, अशा बहिणीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा. तर अशा पद्धतीने त्या गाण्यामध्ये खूप साऱ्या गमती जमती आहेत. पण वास्तव असं आहे की सासरबद्दलची जी काही मनामध्ये भडास असते मुलींच्या, ती भडास त्या मुली ओकत असतात, बाहेर काढत असतात या गाण्यांच्या माध्यमातून. आणि दुसरं एक गाणं आहे की नाच ग घुमा, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा, कासार नाही आला बांगड्या नाही आम्हाला, कशी मी नाचू. तर या गाण्यामधून ती मुलगी सांगते की सासरी माझी काही हौसमौज होत नाहीयेत, म्हणजे अगदी किती सहज साध्या शब्दात तिने हे सांगितलेलं आहे. किंवा दुसरं एक गाणं आहे की खुर्ची का मिरची जाशील कैशी, ननन बोली ते बरं करीते, सासू मारीते बरं करीते. म्हणजे कसं आहे बघा ना, ती मुलगी इतकं म्हणजे सांगते की तिचं दुःख ती सांगते आहे, परंतु तिला खरोखरच कुणीच समजून घेत नाहीये. किंवा भोंडल्यांची गाणी देखील खूप सुंदर असायची. तर त्यातलं एक गाणं मी तुम्हाला ऐकवते छोटंसं, म्हणजे मला ते म्हणजे भोंडल्यांच्या गाण्यांवरचा माझा एक अख्खा लेख आहे स्वतंत्र. तर इथे मी तुम्हाला एक ते गाणं ऐकवते. असं गाणं आहे. अक्कन माती चिक्कन माती ओटा तो करावा, असा ओटा सुरेख बाई गहू ते दळावे, असे गहू सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई माहेरी धाडाव्या, असं माहेर सुरेख बाई खायाला घालत, असं सासर द्वाड बाई कोंडूनी मारत. तर माहेरची ओढ आणि सासरी कसे हाल होतात हे अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये या गाण्यामध्ये मांडलेलं आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे एकूण तुम्ही बघा, ही नागपंचमीची गाणी काय, किंवा भोंडल्याची गाणी काय, किंवा गौरीच्या सणाची गाणी काय, ही सगळी गाणी आणि किंवा हे सगळे जे झिम्मा फुगडी सारखे खेळ आहेत, या सगळ्यातून त्या मुली ज्या असतात, सासरवाशिणी असतात, त्या म्हणजे एकतर त्यांचे खूप हाल होतात, म्हणजे अपेक्षांच्या ओझ्याखाली जे पिचलेलं मन आहे, किंवा सततच्या अवहेलनेनं काळवंडलेलं त्यांचं मन आहे, किंवा कामाचा तोच डोंगर उपसून शिथिल झालेलं त्यांचं जे काही मन आहे, ते या सगळ्या खेळाच्या माध्यमातून, या गाण्याच्या माध्यमातून त्या रिचार्ज करायच्या. आणि मनातला जो काही त्यांच्या सल आहे, तो सल ओतून त्या रिकाम्या व्हायच्या. अर्थातच हे सगळं रिकामं होणं असायचं ते पुन्हा सगळे दुःखाचे कड गिळण्यासाठी असायचं मित्रांनो. आणि मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये, म्हणजे इथे आता मला कमेंट्स येते की आम्ही पण लहानपणी हीच गाणी म्हणायचो वगैरे, तर म्हणजे ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागामध्ये हीच गाणी थोड्याफार फरकाने म्हटली जातात. कुठे ती नागपंचमीला म्हटली जातात, कुठे मंगळागौरला म्हटली जातात, कुठे चैत्र गौरीला म्हटली जातात, किंवा कधी भाद्रपदातल्या गौरीला म्हटली जातात. तर आजकाल तुम्ही बघाल तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये हा मंगळागौरीचा इव्हेंट साजरा केला जातो. म्हणजे सगळ्या बायका नटून थटून अगदी एखादा हॉल घेऊन तिथे मंगळागौर साजरी केली जाते आणि ह्या बायका तिथे हे सगळे खेळ खेळतात. पण मला तुम्हाला सांगावं असं वाटते की गावाकडचा या गाण्यांचा जो अस्सल बाज आहे, तो ज्यांनी कुणी पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, अनुभवलेला आहे, त्यातली जी सहजता अनुभवलेली आहे, ती कुठेतरी या सगळ्यामध्ये आपल्याला दिसत नाही. तो एक इव्हेंट वाटतो, त्याच्यामध्ये एक असं म्हणजे कृत्रिमता वाटते, तो एक दिखावा वाटतो संपूर्ण. आणि पुन्हा मला इथे आणि परंपरा जपण्यासाठी हे सगळं केलं जातं आणि ते चांगली गोष्ट आहे खरं तर ही. परंतु मला असं वाटतं की आणि हे सगळं जे काही दिखाऊपणा आहे आणि त्यात फार वावगं नाहीये, म्हणजे ते सगळं स्वाभाविक आहे. कारण तुम्ही पुणे मुंबई शहरांचा विचार केला, महानगरांचा, तर आजकाल आपल्या जगणं बदललेलं आहे आणि खरं तर पूर्वीचा सासूरवास आता फारसा राहिलेला नाहीये. आणि जरी कुणी केलाच सासूरवास तर इथली सून आजकालची तो सहन देखील करणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी यामध्ये ते सगळं म्हणजे कृत्रिमता आपल्याला दिसते. परंतु मला असं वाटतं की ही जी सगळी गाणी आहेत, म्हणजे ती लिहिलेली आहेत माहिती नाहीयेत, परंतु ही गाणी म्हणजे त्या बाया बापड्यांनी जे काही भोगलेलं आहे संसारामध्ये, त्याची ही गाणी सगळी साक्ष आहे. याशिवाय
ही गाणी म्हणजे त्यांचं जे काही दिलेला तो शब्द आहे असं मला वाटतं. आणि कुठेतरी असं वाटतं की ही गाणी म्हणता म्हणता, ती गाणी ऐकता ऐकता कुठेतरी यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, ही जाणीव त्या बायकांमध्ये आली. आणि कुठेतरी अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, त्यांच्या मनामध्ये दाटून आली. आणि तीच उर्मी कुठेतरी आज आपल्या सगळ्यांना इथपर्यंत घेऊन आलेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच याचं म्हणजे त्या गाण्यांच्या निमित्ताने आपण स्मरण केलं पाहिजे असं वाटतं मला. दुसरी गोष्ट, संक्रांतीचा सण देखील असाच खूप मोठ्या पद्धतीने, मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. हा देखील स्त्रियांचा सण असतो. म्हणजे कोकणामध्ये वौसा घेतला जातो, तर तसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये संक्रांतीचा वौसा असतो. तर वौसा म्हणजे काय, तर एक प्रकारचा वसा आहे, तो संसाराचा वसा आहे. तर कसं असतं, तो संसाराचा वसा म्हणजे संक्रांतीच्या दरम्यान तिकडे शेतामध्ये पावटा आहे किंवा हरभरा आहे, घेवड्याच्या शेंगा आहेत किंवा भुईमुगाच्या शेंगा आहेत, ऊस आहे, बोरं आहे. तर ही सगळी पिकं शेतामध्ये तयार झालेली असतात आणि ते सगळं शेतात तयार झालेलं संक्रांतीच्या दिवशी त्या सुगडात भरायचं आणि त्याची पूजा करायची. अर्थात सुगडात भरायचं म्हणजे काय, तर सुगड हे देखील पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. आणि सुगडात भरायचं म्हणजे तिलाच पुन्हा अर्पण करणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सुगड आहे ते एकमेकींना भरलेलं सुगड, ह्या भाजीपाल्यांनी भरलेलं सुगड एकमेकींना द्यायचं आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं. यामागे देखील असं सांगणं आहे की हे जे स्त्री सुद्धा पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि तिला हे सुगड देणं म्हणजे तुझी कूस सुद्धा अशीच या पृथ्वी मातेसारखीच फळू दे फुलू दे, हा भाव त्यामागे असतो. आणि तो देऊन त्या स्त्रिया एकमेकींचा सन्मान करतात, तिच्यातल्या स्त्री तत्वाचा तो सन्मान असतो. आणि त्यानंतर पृथ्वी माईने तुझ्या पत्रात हे जे हिरवं वाण घातलेलं आहे ते हिरवं वाण देऊन तू देखील तुझ्या घरातल्यांची रसना तृप्त कर, त्यांना तृप्त कर. अशा पद्धतीचा देखील त्या माध्यमातून त्या स्त्रियांना एक प्रकारचा वसा दिला जातो. सातारा जिल्ह्यातलं म्हणजे मला तुम्हाला मी जेव्हा साताऱ्यात होते, म्हणजे तो काळ 30 वर्षापूर्वीचा आहे, खूप मागे पडलेला आहे. परंतु तिकडे आणि अजूनही माझे नातेवाईक साताऱ्यामध्ये आहे, त्यामुळे मला माहिती आहे की तिकडे सगळेच सण अजूनही धूमधडाक्यात साजरे होतात. म्हणजे असं की आपला गुढीपाडवा पहिला सण आहे, कारण तो चैत्रात येतो. परंतु तिकडे बेंद्राला पहिला सण म्हटलं जातं. म्हणजे बेंदूर आणि सणाचा लेंडू आणि आकिती आणि सणाची मिचिती असं म्हटलं जातं तिकडे. म्हणजे बेंदूर सणही तिकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. खूप हौसमौस केली जाते, त्यांना पुरणपोळ्या खाऊ घातल्या जातात. मी FB वर तशी एक पोस्टही टाकली होती. आणि घरोघरी ज्यांच्याकडे बैल नाहीत, म्हणजे बैल असणारे सुद्धा की मातीचे बैल आणून त्याची पूजा करतात. तर अशा पद्धतीने बेंदूर सण देखील तिकडे खूप मोठा साजरा केला जातो. आणि दुसरं एक इथल्या सणांचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे कुठल्याही सणाला पुरणपोळी केली जाते. अर्थात तिकडे असं म्हटलं जातं की कुणी आलं तरी पुरणपोळी आणि गेलं तरी पुरणपोळी, अशा पद्धतीचं तिकडे म्हटलं जातं. कारण तिकडे बारशाला देखील पुरणपोळी केली जाते आणि नंतर कोण माणूस गेल्यानंतर त्याच्या दिवसाला उत्तर कार्याला सुद्धा पुरणपोळीच असते. तिथल्या गावच्या काही ग्रामदेवतांच्या जत्रा असतात, त्याला देखील पुरणपोळीच केली जाते. म्हणजे पुरणपोळी हे तिथल्या सगळ्या सणांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या पुरणपोळीचं देखील एक वैशिष्ट्य असं आहे की तिकडे मैद्याची पोळी केली जात नाही, तर गव्हाची पोळी केली जाते. आणि त्या काळात त्या भागामध्ये जो एक खपली गहू नावाचा एक गहू असतो, म्हणजे तुम्ही पाहिलाय की नाही मला माहिती नाही, परंतु बासमती तांदळासारखाच तो असा लांब गहू असतो, नाजूक गहू असतो. आणि गहू अक्षरशः तो पुरणपोळीसाठी वापरला जातो. किंवा शेवया वगैरे करायच्या असतील तरी देखील तो खपली गहू वापरला जातो. तर ह्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या करताना ते पीठ मळलं जातं आणि ते पाट्यावरती कुटलं जातं अक्षरशः, आणि मग ते मऊ केलं जातं आणि त्याच्या पुरणपोळ्या केल्या जातात. आणि या पुरणपोळ्या सुद्धा खूप मोठ्या असतात. अनुजा आलेली आहे, अनुजा नमस्कार. चित्रा क्षीरसागर आहे, हिला देखील माझा नमस्कार. तर अशा पद्धतीने त्या पुरणपोळ्या देखील खूप मोठ्या आणि घसघशीत असतात. म्हणजे सगळंच तिकडचं, म्हणजे तुम्ही चपाती बघा तिकडची किंवा भाकरी बघा, हे सगळंच खूप मोठं असतं, घसघशीत असतं. तर भाकरीचा विषय निघालेला आहे, तर मला थोडंसं इथे भाकरीबद्दल बोलायचं आहे. तर इथला जो माणूस आहे ना पश्चिम महाराष्ट्रातला,
साताऱ्याचा, सांगलीचा किंवा कोल्हापूरचा, तर या लोकांचं भाकरीवर नितांत असं प्रेम आहे. म्हणजे त्यांच्या जेवणामध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी ही असतेच असते, म्हणजे तेच त्यांचं मुख्य आहार असतो त्यांचा तो. आणि असं आहे ना की त्यांच्या ताटात पण भाकरी असते आणि त्यांच्या ओठावर, त्यांच्या तोंडात सुद्धा भाकरीच असते. सतत ते बोलताना भाकरीचा उल्लेख करत असतात. तर तिकडचे लोक म्हणजे जेवायला चला असं म्हणणार नाही, तर ते लोक म्हणणार चला भाकरी खाऊया. किंवा जेवण झालं का असं विचारायचं असेल तर ते लोक विचारतील झाली का भाकर खाऊ. तर अशा पद्धतीने सतत ते भाकरीचा उल्लेख करतात. म्हणजे पहिल्यांदा मुलीला बघायला जाताना त्या मुलीला भाकरी येते का हे पहिलं पाहिलं जातं. किंवा एखादा पुरुष जर एकटाच राहत असेल तर त्याला पहिल्यांदा पहिला प्रश्न असतो की मग भाकरी कोण करतं. आणि जर तिकडे एखादा आजारी माणूस असेल, म्हणजे कोकणातला जर आजारी माणूस असेल तर तो पेज खाऊन राहतो, भाताची पेज. परंतु इथला जो आजारी माणूस असतो ना, विशेषतः ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग जो आहे, तर ती माणसं म्हणतील आजारी असतील तर की तोंडाची चव गेली, मला जरा चटणी भाकरी द्या. तर इतकं त्याचं त्या माणसाचं भाकरीवर प्रेम आहे. आणि तिथल्या ज्या शेतकरी बायका आहेत तर त्यांचं म्हणजे दिवसच या भाकरीपासून सुरू होतो. म्हणजे त्या तिथल्या शेतकरी बायका सकाळी लवकर उठतात. आणि गौरी कुलकर्णी देखील आलेले, नमस्कार गौरीताई. तर तिथल्या शेतकरी बायका सकाळी लवकर उठतात आणि 5-6 अशा मोठ्या मोठ्या भाकऱ्या तव्यामध्ये टाकतात. त्याच तव्यामध्ये 15-20 मिरच्या भाजतात, त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या कुड्या टाकतात आणि मीठ टाकतात आणि ते सगळं तव्यामध्ये वरवंट्याने किंवा एखाद्या गाडग्याने असं कुटलं जातं, म्हणजे असं खरवडलं जातं. आणि तो खरडा त्या भाकरीवर बांधला जातो. 2 कांदे सोबत ठेवले जातात आणि ते घेऊन, आणि ते सुद्धा एका कपड्यात बांधलं जातं, डबा वगैरे नसतं, एका कापडात बांधलं जातं. आणि ते घेऊन ते लोक, तिथला शेतकरी वर्ग शेतामध्ये जातो आणि त्याचं दुपारचं जेवण ते हेच असतं. आणि घरी आल्यानंतर मग तिथले लोक आहेत तर त्यांना असं काही ताटामध्ये सुकी भाजी हवी असं काही नसतं. म्हणजे कशाचंही ते लोक पातळ कालवण करतात. म्हणजे वांग असू दे किंवा घेवडा असू दे, बटाटा असू दे, किंवा या सगळ्याचं ते लोक असं काहीतरी पातळ कालवण करतात आणि त्याच्याबरोबर भाकरी खातात. म्हणजे खूप जण तर ती भाकरी अशी कुस्करून तिकडे जेवतात. आणि ते कालवण नसलं ना तरी त्या लोकांचं फारसं काही अडत नाही, तर ते लोक दूध भाकरी सुद्धा अतिशय आवडीने खातात आणि तृप्तीचा ढेकर देतात. आणि तिथल्या जेवणाचं असं एक वैशिष्ट्य आहे की तिथल्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट खूप वापरलं जातं. कदाचित तिकडची माणसं जी काटक आहेत तर त्याच्यामागे हे देखील कारण असेल की भाकरी आणि शेंगदाण्याच्या माध्यमातून खूप सारे प्रोटीन त्यांच्या पोटामध्ये जात असतात. घेवडा आहे, घेवड्याचं पीक देखील तिकडे भरपूर होतं. आणि घेवडा म्हणजे ज्याला आपण राजमा म्हणतो, त्या राजम्याची हे लोक असं काही भाजी किंवा ग्रेव्ही करून खात नाही, तर तो राजमा उकडला जातो मीठ टाकून आणि तो असाच चमच्याने खाल्ला जातो तिकडे. तर आणखी एक मला इथे गोष्ट सांगायची आहे की कोकणातली जी माणसं आहेत तर ती प्रचंड नॉनव्हेजची शौकीन असतात. तशा पद्धतीने इथला माणूस नॉनव्हेजचा फार असा शौकीन नसतो. म्हणजे अर्थात तिथे समुद्र नसल्यामुळे नदीत जे काही मासे मिळतात ते थोडेफार कधीतरी घरी आणले जातात. किंवा सुकं डोंबील, हे जे सुकं मावरं आहे ते लोक तिकडे त्याचं असं पातळ करून किंवा सुकं करून, कोरड्याच म्हणतात त्याला, आणि ते लोक त्याच्याबरोबर भाकरी खातात. आणि मटण तिकडे थोडं आवडीने खाल्लं जातं. परंतु या मटणाच्या संदर्भात मला इथे सांगावं असं वाटतं की आपण जे सातारी मटण म्हणून आजकाल खातो, म्हणजे सातारला जाताना हायवेवरती जे धाबे लागतात तिथे आपण खातो, किंवा सातारमध्ये राहिल्यानंतर आपण ते मटण खातो, तर ते जे मटण आपण खातो की तांबडा रसा, पांढरा रसा किंवा सुकं, तर हे सगळे तिथल्या शहरी माणसांचे आणि जे सुखवस्तू कुटुंब आहेत त्यांचे हे सगळे चोचले. परंतु तिथला जो अस्सल ग्रामीण समाज आहे, शेतकरी वर्ग आहे, त्याचं जे मटण असतं तर अक्षरशः तो रस्साच असतो, झणझणीत रसा असतो, परंतु वरचं आढं दिसेल इतका तो पातळ असा रसा असतो. प्रकाश क्षीरसागर आलेले आहेत, त्यांना माझा नमस्कार. तर अशा पद्धतीचा तो पातळ रसा असतो आणि त्याच्यामध्ये हे लोक भाकरी कुस्करून खातात. आणि आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की तिथल्या लोकांचं खंडोबा हे कुलदैवत असतं आणि त्या खंडोबाचं लग्न वगैरे झाल्यानंतर जागरण असतं. तर त्या जागरणाला म्हणजे अक्षरशः एखादा बोकड कापला जातो आणि त्या पूर्ण गावाला जेवण असतं. तोही अशा पद्धतीने पातळ केलेला असतो. आणि गंमत, लोकांचं जेवण असेल तर साधारणपणे भात करण्याची पद्धत असते, परंतु आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या लोकांसाठी गाव जेवणाला सुद्धा भाकरीच केल्या जातात. आणि तिथे आजूबाजूच्या ज्या काही शेजार पाजारांनी असतात त्या घरोघरून भाकरी थापून आणून देतात तिथे, आणि तिथे ते भाकरीचं जेवण दिलं जातं.
म्हणजे लोणंदला आमच्याकडे पालखी यायची आणि त्या वारकऱ्यांना आम्ही जेवण घालायचो, तर त्याच्यासाठी सुद्धा भाकरीच केल्या जायच्या आणि पिठलं आणि भाकरी, झुणका भाकरी अशा पद्धतीने, म्हणजे भाकरी त्यांना जेवणामध्ये हवीच, भाकरीशिवाय त्यांचं पानच हलत नाही. तर या भाकरीबद्दल आणखी मला खूप तुम्हाला सांगता येईल की तिथल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं जगणं देखील अनेक तऱ्हांनी या भाकरीशी जोडलेलं असतं. म्हणजे एखादीच्या हातची भाकरी बघून, म्हणजे त्या भाकरीवर तिच्या बोटांचे ठसे उठलेत का, तिच्या बांगडीचे ठसे उठलेत का, अंगठ्यांचे ठसे उठलेत का, त्या भाकरीवर डाग कसे पडलेले आहेत, त्याचे काठ कसे आहेत, हे सगळं बघून त्या बायकांचे म्हणजे तिच्या चालचलण्याचा वगैरे अंदाज बांधला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथे सांगावंसं वाटतं की आमच्या घरामध्ये मी, माझी बहीण आणि माझी आजी अशा आम्ही तिघी जणी भाकरी करायचो. परंतु माझे वडील आज नेमकी कुणी भाकरी केलेली आहे हे बरोबर त्यांना ओळखू यायचं. आणि खरोखर बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकीची भाकरी वेगळी असते. म्हणजे एखादीच्या भाकरीला अगदी ती भाकरी 2 दिवस ठेवली तरी तिला तार येत नाही आणि एखाद्या बाईच्या भाकरीला अगदी दुसऱ्या दिवशीच तार येते. तर अशा पद्धतीने प्रत्येकीची भाकरी वेगळी असते. आणि भाकरीचा जो आवाज येतो भाकरी थापताना, त्यावरून देखील त्या बाईचं व्यक्तिमत्व कसं आहे याचे अंदाज तिकडचे म्हणजे म्हातारे वगैरे माणसं असतात ती बरोबर लावायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी करण्याची देखील तिकडे एक पद्धत आहे. म्हणजे इथल्या बायकांसारखं एकदम 7-8 भाकऱ्यांचा असा गोळा मळलाय आणि भाकरी थापली अशा पद्धतीने तिकडे भाकरी थापली जात नाही. आणि मला एक सांगावीशी वाटते की तिकडे ग्रामीण भागामध्ये अशा लाकडाच्या पराती असायच्या, त्याला काटवट म्हटलं जातं. म्हणजे काटवट कणा जो आपण खेळतो तर ती काटवट असते, त्याला साईडला असे पकडायला असे कान असतात आणि ते अंगठ्यामध्ये त्या बायका पकडतात आणि त्याच्यामध्ये त्या भाकरीचं पीठ मळतात. म्हणजे एकाच भाकरीचं पीठ मळलं जातं आणि ती एक भाकरी, तव्यामधली भाकरी भाजून होईपर्यंत तिची परातीमधली भाकरी पीठ मळून थापून झाली पाहिजे. आणि ह्या दोन्ही भाकरींचा ताल आणि तोल ज्या स्त्रीला सांभाळता येतो तिला संसाराचा तालतोल देखील व्यवस्थित सांभाळता येतो असं तिकडे म्हटलं जातं. आणि तिथल्या माणसाचं जे भाकरीचं टोपलं आहे ना ते कधीच रिकामं नसतं. म्हणजे त्यात अर्धी चतकोर भाकरी तरी ते लोक ठेवतातच, कारण तिकडे असं म्हटलं जातं की कुठल्याही वेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून ते भाकरीचं टोपलं कधी रिकामं ठेवायचं नसतं. आणखी मला दुसरं एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्वारीबद्दल त्या माणसांच्या मनामध्ये इतका आदर आहे, इतकी श्रद्धा आहे ज्वारीबद्दल. तर म्हणजे आम्ही कधी ज्वारी निवडत असलो आणि आमच्या हातातून ज्वारी सांडली तर आमची आजी आम्हाला ती अशी ज्वारी आम्ही हाताने गोळा करायला लागलो तर आमची आजी आम्हाला थांबवायची आणि म्हणायची की ज्वारी राजा असतो आणि त्याला असं गोळा नाही करायचं, त्याचा एक एक दाणाच असा उचलून घ्यायचा. आणि तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्वारीचं रूप देखील खूप राजस आहे. म्हणजे तिकडे शाळू नावाची एक उच्च प्रतीची ज्वारी असते, तर त्या ज्वारीच्या डोक्यावर अक्षरशः सोनेरी मुकुट असतो. आणि इतर प्रकारची जी ज्वारी आहे त्याच्यापेक्षा कमी प्रतीची त्यांच्या डोक्यावर तांबूस मुकुट असतो, जांभळा मुकुट असतो आणि तो किंचित चमकदार असा असतो. तर अशा पद्धतीचं ते ज्वारीचं रूप देखील खूप, म्हणजे शाळूचं तर तुम्ही बघाल की ते दाणे देखील मोत्यासारखे असतात. आणि दुसरं एक तुम्ही हुरडा, तुम्हाला माहिती असेल की हुरडा म्हणजे कोवळी ज्वारी, कणसातली अशी हिरवीगार ज्वारी असते ती, म्हणजे थोडी खायला तयार झालेली, सुकायची बाकी असते ती आणि ती भाजून तिकडे खाल्ली जाते. तर हे हुरडा प्रकरण एक अतिशय मायाळू असं प्रकरण आहे आणि त्याच्याबद्दल खरं तर मी काहीच बोलणार नाहीये, कारण गेली 30 वर्ष मी तो हुरडा खाल्लेला नाहीये, कारण त्यावेळेस तिकडे जाणं होत नाहीये. तरी आणि ते जर मी तुम्हाला सांगायला लागले तर मी स्वतः नॉस्टॅल्जिक होईल आणि म्हणून मी त्या हुरड्याच्या आठवणी फक्त माझ्यापुरत्या इथे ठेवते आहे मनामध्ये. आता मित्रांनो, मी थोडंसं इथल्या माणसांबद्दल बोलणार आहे. तर इथल्या माणसाचं पहिलं वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे इथली माणसं खूप अगत्यशील आहेत. म्हणजे जेवायच्या वेळेस जर कुणी आलं तर त्याला ती उपाशीपोटी पाठवणार नाही, त्याला बरोबर ते जेवायला बसवणार आपल्यासोबत. म्हणजे तो जर यजमान गरीब असेल तर तो त्याला आपल्या घासातला घास खाऊ घालेल आणि परिस्थिती बरी असेल तर तो त्याला अक्षरशः त्याचं पोट फुटेस तोपर्यंत खाऊ घालेल. म्हणजे मुळात तिथल्या बायकांचं जे करणं आहे ना तेच खूप घसघशीत असतं आणि त्यामुळे कुठल्याही वेळेस पाहुणा आला तरी त्या बायकांना फारसे प्रश्न पडत नाहीत की आता ह्याला जेवायला काय करायचं. आणि दुसरी एक ह्या सातारी माणसाचं वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की ही माणसं एखाद्याला जीव लावला तर अक्षरशः काळीच काढून हातामध्ये देतील आणि दुश्मनी केली तर अगदी म्हणजे एकमेकांची
पाडू इथपर्यंत, इतक्या टोकापर्यंत सुद्धा ही माणसं जाऊ शकतात. आणि खरंच ही माणसं प्रचंड अशी निधड्या छातीची असतात. आणि म्हणून असे की मिलिटरीमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर मिलिटरीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कुठले लोक असतील तर ते सातारा जिल्ह्यातले, सांगली जिल्ह्यातले. आणि अक्षरशः तिथे एक अपशिंगे नावाचं सातारा जिल्ह्यात गाव आहे. तर तिथले अनेक लोक मिलिटरीमध्ये, त्या गावाला मिलिटरीचं गाव असं म्हटलं जातं. आणि सैन्यामध्ये म्हणजे आतापर्यंत जी युद्ध झाली त्याच्यामध्ये देखील अनेक लोक या सातारा जिल्ह्यातले कामी आलेले आहेत. आणि माझे आजोबा सुद्धा मिलिटरीमध्ये होते, लासनायक पदावर होते ते. आणि तिकडे त्यांना थोडी दुखापत झाली आणि त्यानंतर ते पोलीसमध्ये भरती झाले. तर तिथल्या माणसाचा जो एकूण बाणा आहे तो असा लढवय्या स्वरूपाचा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई या देखील सातारच्या होत्या. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे यशवंतराव चव्हाण, तुम्हाला माहितीये, ते साताऱ्याचे होते. म्हणजे अतिशय कर्तृत्ववान असं ते व्यक्तिमत्व होतं. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण काही काळ साताऱ्यामध्ये, म्हणजे बालपण त्यांचं साताऱ्यामध्ये गेलेलं आहे. त्यानंतर महात्मा फुले आणि नंतर सावित्रीबाई फुले यांचा जन्म देखील सातारचा आहे. पुन्हा नाना पाटील पत्री सरकार, ते तुम्हाला माहिती आहे. किंवा दासबोधातून जनमानसाला जे बोधामृत पाजणारे समर्थ रामदास स्वामी, हे देखील साताऱ्याचे. म्हणजे अशी खूप नावं तुम्हाला सांगता येईल. आणि त्या दृष्टीने विचार केला तर सातारा ही रत्नांची खाण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि साताऱ्यातला जो भौगोलिक भाग आहे तो देखील असा थोडा वेगळा आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यात तुम्ही महाबळेश्वर बघत असाल, वाई असेल किंवा जावळीचं खोरं आहे, पाटण आहे. तर आणि सातारा शहराच्या आजूबाजूची जी गावं आहेत, तर इथे हा भाग अतिशय चांगल्या पद्धतीचा सुपीक भाग आहे, हिरवागार तिथला सगळा भाग आहे. आणि त्यानंतर तुम्ही फलटण किंवा फलटणकडे आलात, खंडाळा तालुक्यात आलात, जिथे माझं गाव होतं लोणंद, तर तिथला भाग आहे तो थोडा कमी सुपीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही खटाव आणि मानकडे जाल तर तो भाग तर अवर्षणग्रस्त आहे. म्हणजे तिथे पाऊस खूप कमी पडतो आणि अतिशय गरिबी आहे तिथे. परंतु वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या माणसाने कधी तिथल्या शेतकऱ्याने विशेषतः आत्महत्या केल्याचं कधीच ऐकिवात नाही. आणि म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची एक जिजीविषयी वृत्ती त्या माणसामध्ये आहे. आणि आणखी एक इथल्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की हा माणूस गरीब असेल पण तो कोणापुढे सुद्धा वाकणार नाही. तर उलट आरला कार म्हणण्याची एक प्रकारची रग या माणसामध्ये आहे. आणि त्या दृष्टीने सांगायचं झालं तर इथला माणूस थोडासा रासवट आहे, रगेल आहे, रंगेल आहे. म्हणजे तिकडे जो सुपीक भाग आहे तिकडे बागायतदार लोक खूप आहेत. आणि मग ते बुलेटवरून ती मुलं वगैरे फिरतात, ट्रॅक्टर वगैरे, हे सगळं माहिती आहे. तर ती माणसं अशी रांगड्या स्वरूपाची आहेत. तर रंगेल आहे थोडीशी. आणि तुम्ही म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांचं बंदरवाडी वाचलं असेल किंवा माणदेशी माणसं वाचली असेल तर या सगळी, किंवा मराठी तमाशापट तुम्ही पाहिले असतील तर यामध्ये ही सगळी सातारकडची माणसं तुम्हाला भेटतील. आणि मला वाटतं ही जी रग आहे सातारी माणसामधली, ही जी उर्मी आहे, ही जिजीविषयी वृत्ती त्या माणसामधली आहे, ती त्याच्यामध्ये कुठून आली असेल तर मला वाटतं ती तिथल्या मातीतून आलेली आहे. तिथल्या कृष्णा कोयनेच्या पाण्यातून ती तिथल्या मातीत मिसळलेली आहे. आणि मातीतून ज्वारी आणि ज्वारीची भाकरी खाऊन ती रग कुठेतरी तिथल्या माणसामध्ये मिसळलेली आहे, त्याच्या रक्तामध्ये. आणि ती रक्तामधून त्याच्या भाषेमध्ये देखील उतरलेली आहे. हा सातारी माणूस जसा आहे ना तशीच त्याची भाषा देखील आहे. कारण तुम्ही कुठलीही भाषा घ्या, ती त्या संस्कृतीतून, संस्कृतीच्या प्रवाहातून तिचा उगम होत असतो, निर्माण होत असते. तर तिथली भाषा देखील तिथल्या आलेली आहे. आणि ती भाषा सुद्धा माणसासाठीच आहे. ती सुद्धा रंगेल आहे, रगेल आहे, थोडं रासवट पण आहे त्या भाषेमध्ये, उर्मट पण सुद्धा आहे. आणि विचार म्हणजे खूप बारकाईने पाहिलं की म्हणजे त्या भाषेमध्ये फारसा गोडवा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तुम्ही जर तशा दृष्टीने पाहिलं तर तुम्हाला तो गोडवा जाणवेल. परंतु एकदम एखाद्याने ती भाषा ऐकली किंवा पाहिली तर त्यात फारसा गोडवा तुम्हाला दिसणार नाही. आणखी सातारी भाषेचं एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की या भाषेमध्ये प्रचंड अशा शिव्या आहेत. म्हणजे कराडकडे तुम्ही गेलं तर कराडला अक्षरशः म्हणजे तिथली माणसं खूप शिवराळ आहेत असं म्हटलं जातं. ती शिव्यांशिवाय पाणी पित नाही अशी त्या माणसांची एक वेगळ्या प्रकारची ख्याती आहे.
आणि अशा प्रचंड खूप शिव्या आहेत त्या भाषेमध्ये, म्हणजे अगदी साध्या सुद्धा, की मला काही शिव्या इथे तुम्हाला सांगाव्याशा वाटतात, की म्हणजे तुम्ही त्या ऐकून घ्या. सातारी भाषा म्हणजे भाषेसंदर्भात तुम्हाला ऐकायचं असेल तर ह्या शिव्या देखील त्याचं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही ऐका, की वसाड्या तोंडाचा किंवा नरसाळ्या आहे, बेन, वळू, पोळ किंवा कार्ट किंवा कार्टी आहे. तर अशा शिव्या म्हणजे तिथल्या माणसाच्या तोंडामध्ये रुळून गेलेल्या आहेत आणि ऐकणाऱ्याच्या कानात देखील त्या रुळलेल्या आहेत. त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला फारसं काही असं वावगं वाटत नाही त्या शिव्यांमध्ये. आणखी एक शिवी मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटते, की तिकडे कुठलीही बाई असते तर तिची मुलं तिला, लहान मुलं जर खूप त्रास द्यायला लागली तर ती बाई मुर्दा वशिवला तुझं असं बोलते. तर मला म्हणजे अनेक शिव्या तिथे वाईट देखील आहे, तर मला ती शिवी बिलकुल आवडायची नाही. आणि मनातल्या मनात मी त्या मुलाच्या ऐवजी त्या मुलाच्या आईचा तिच्या घरामध्ये मुर्दा बसून मोकळी व्हायची अक्षरशः. म्हणजे हिरवी साडी नेसवून तिच्या कपाळावर मळवट वगैरे भरून, म्हणजे असे अनेक मुर्दे मी त्या बायकांच्या घरामध्ये बसवलेले आहेत. अर्थात ते हळूहळू माझं वेळ कमी झालं. तर आणखी एक मला इथल्या शिव्यांच्या संदर्भात एक आठवण सांगावीशी वाटते, की तिकडे बोरीचा बार नावाचं एक म्हणजे एक स्पर्धा टाईप असतं, असं म्हणजे साधारण नागपंचमीच्या दरम्यान की केव्हा मला आठवत नाहीये, पण तिथे तो बोरीचा बार नावाचा एक सोहळा असतो. आणि ते 2 गाव आहेत, म्हणजे तिथे काय असतं की दोन गावांच्या मधून ओढा गेला की इकडचं गाव खुर्द असतं आणि इकडचं गाव बुद्रुक, अशा स्वरूपाचं तिकडे गावांची नावं असतात. तर ते बोरीचं त्या दोन्ही गावातली लोक, खुर्द आणि बोरी बुद्रुक अशी दोन्ही गावातल्या बायका वाजत गाजत त्या ओढ्याच्या काठावर जमा होतात किंवा कधी एखाद्या गावात जमा होतात. आणि मग एकमेकींना त्या खूप शिव्या घालतात, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिव्या घातल्या जातात. आणि जे गाव शिव्या देऊन देऊन कंटाळतं आणि थांबतं ते गाव तिकडे हारलं जातं, आणि जे थांबत नाही ते गाव जिंकलं जातं. आणि त्या गावाचा तिकडच्या ग्रामपंचायतींतर्फे सत्कार केला जातो. आणि जी बाई शेवटपर्यंत शिव्या घालते न दमता, त्या बाईचा त्या गावामध्ये अक्षरशः म्हणजे साडी चोळी देऊन तिचा सन्मान त्या गावांतर्फे केला जातो. आणखी एक मला शिवींची आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते, म्हणजे आपण शिव्या खूप ऐकत असतो, पण त्या शिव्यांमध्ये तो देखील एक त्या संस्कृतीचा, तो भाषेचा, तो एक प्रकारचा ठेवा असतो. तर मला इथे आणखी एका शिवीची तुम्हाला आठवण सांगावीशी वाटते. म्हणजे एकदा माझ्या सासूबाई, म्हणजे त्या कराडच्या आहेत, म्हणजे माझं सासर आहे कराड आहे, परंतु माझे सासूबाई किंवा माझे मिस्टर वगैरे हे लोक मुंबईतच लहानाचे मोठे झाले. परंतु माझ्या त्या सासूबाई कराडहून एकदा माझ्याकडे आलेल्या होत्या. जेवणामध्ये भाकरी लागायची आणि त्यावेळेस भाकरीचं जे पीठ, ज्वारी ना व्यवस्थित दळून दिली नव्हती, खूप असं चिखलासारखं ते पीठ होतं, म्हणजे गहू त्यात मिक्स करून दिले होते की काय झालं होतं माहित नाही मला, परंतु अतिशय ती चिखलासारखी भाकरी व्हायची. आणि अर्थात इलाज नव्हता, आम्ही त्याची भाकरी थापली, अगदी खूप खरपूस भाजायचा प्रयत्न केला, परंतु ती तव्यातून काढली की लगेच ती अशी मऊ झाली भाकरी. आणि मी सासूबाईंना जेवायला वाटलं आणि पहिला घास मोडला की लगेच त्या म्हणाल्या, असलं कसलं दळण दिलंय भाड्यानं. आणि मग माझी मुलगी तिथे बसलेली होती, ती म्हणाली, आई भाड्यानं दळण मिळतं, म्हणजे तोपर्यंत तिला भाड्याने आपण घर घेतो किंवा भाड्याने आपण एखादी गाडी घेतो असं माहिती होतं, पण भाड्यानं दळण म्हणजे मला कळेना की हिला कसं सांगावं. तोपर्यंत त्या सासूबाईच म्हणाल्या, थट्टा करायलीस वय माझी शानी, मी त्या चक्की गिरणी म्हणतात तिकडे, गिरणीवाल्याला मी भाड्या म्हटलं. आणि मला तिला ही शिवी आहे हे मग सांगावं लागलं. आणि इथल्या माणसाचं, म्हणजे ती शिव्या तर असतातच त्यांच्या भाषेमध्ये, परंतु इथल्या माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की मगाशी मी जे तुम्हाला म्हटले की फारसा गोडवा नाहीये या भाषेमध्ये. म्हणजे इथली माणसं आहेत ना, ती थोडी तिरकसच अशा पद्धतीने बोलत असतात. म्हणजे आमचं घरातलीच गोष्ट घ्या, आम्ही कोणाकडे निघालो तर आमच्या आजोबा म्हणायचे, काय घरात बसायला जागा नाहीये. आणि कोणाकडून आम्ही आलो, म्हणजे आजोबा नसताना गेलो आणि आलो, तर आमची आजी म्हणायची, झाली का पूजून, झाली असली तर सांगा, आरती करते तुमची. म्हणजे अशा पद्धतीने सरळ बोलणारच नाही. म्हणजे केस, आता अलीकडे सर्रास मुली केस मोकळे सोडतात, परंतु तिकडे त्यावेळेस केस मोकळे सोडून जर एखादी मुलगी बाहेर पडलीच तर एखादी तरी बाई तिला म्हणणारच, काय मरियाचा फेरा आला वाटतं आज. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे अशा समोर काही 4-5 बायका पायरीवर बसलेल्या आहेत गप्पा मारत, तर एखादी म्हणणारच, बसल्या बघा पाली चिपचिपत. किंवा मग तिकडे एखाद्या मुलीला बघून आले आणि मुलगी कशी आहे विचारलं, तर जर ती गोरी असेल तर तो म्हणणार, आहे पांढरी पाल आहे. आणि जर ती काळी असेल तर ते लोक म्हणणार, ढेकळात पडली तरी बी वळखू नाही यायची.
तर अशा पद्धतीने सरळ बोलतच नाहीत. किंवा एखादी नवीन सून आली आहे आणि तिने जर विचारलं, जेवण केलेलं आहे आणि विचारलं, मामनजी वांग कसं झालंय, तर ते म्हणणार त्यात कसं व्हायचं, काय आहे, वांग्यासारखं वांग झाले. आणि जर एखाद्या दिराने तिची तारीफ केलीच आणि म्हटलं, वहिनी वांग खूप छान झाले, तर तिची सासू म्हणणारच, त्यात छान काय व्हायचंय, कृष्णेकाठची वांगी आहेत, तिखट आणि मीठ टाकलं तरी बी चांगलीच होत आहे आणि कुणी पेली तरी चांगलीच होत आहे. तर अशा पद्धतीने ती माणसं कुणाची फारशी तारीफ देखील करत नाही. म्हणजे इथल्या माणसांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की नाव, एकमेकांची नावं देखील ती माणसं सरळ उच्चारत नाही, त्या नावांची ते लोक अक्षरशः तोडफोड करतात. म्हणजे प्रकाशला ही माणसं पक्याच म्हणणार. त्यानंतर छाया माया असेल तर त्यांना छायडे मायडे असंच म्हटलं जातं. आता माझ्या बहिणीच्या मुलाचं नाव कौस्तुभ आहे, म्हणजे त्या नावातच इतकी जोडाजोड आहे, पण त्याचं देखील हे लोक तोडफोड करणार आणि कौस्तुभला ते लोक कौस्त्या म्हणतात किंवा कस्त्या म्हणतात. तर मला वाटतं ही नावाची तोडफोड करण्याची ना एक वेगळ्या प्रकारची सर्जनशीलता या माणसाकडे आहे. म्हणजे शंकर किंवा शिवाजी किंवा मारुती ही नावं, म्हणजे या नावांना एक प्रकारचं पावित्र्य, पण हे लोक शंकरला शंकर्या म्हणणार, शिवाजीला शिवजा म्हणणार, नाहीतर शिव्या म्हणणार, आणि मारुती असेल तर त्याला ते लोक मारत्या म्हणणार. म्हणजे आईला, म्हणजे तिथली जी मुलं असतात, म्हणजे आईने जर त्या मुलांना आवाज दिला तर ती मुलं ओ देणार नाही. म्हणजे सरळ नाव, त्याचं जे काही नाव असेल, गणेश नाव असेल तर त्याला गणेश म्हणून आवाज दिला तर ती मुलं ओ देणार नाही. मग आईने येऊन 2 धपाटे मारले आणि म्हटलं, कवादरनं आवाज द्यायला लागली, कान किटलं वय. तेव्हा ते पोरकं म्हणणार, मला आवाज देत होतीस वय, मला वाटलं दुसऱ्याच कोणाला. म्हणजे ही मुलं आपलं जे काही खरं चांगलं नाव आहे ती देखील विसरून गेलेली असतात. आणि ही मुलं आईला सुद्धा आई असं नाही म्हणणार, तर आये असं म्हणणार किंवा आय असा आवाज देणार. तर अशा पद्धतीने ती लोक अशी नावांचं सगळं म्हणजे तोडफोड करण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात. आणि दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते, इथे इंद्रसेन चव्हाण आलेले, त्यांना माझा नमस्कार. तर आणखी एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की सातारी माणसांच्या बोलण्यामध्ये म्हणींचा प्रचंड वापर असतो. खूप म्हणी हे लोक वापरत असतात. म्हणजे माझ्या आजीच्या बोलण्यातच खूप साऱ्या म्हणी असायच्या. म्हणजे अगदी जेवण आपण ताटात घेतलंय आणि खाऊन झाले आणि थोडंसं राहिलेलं आहे आणि ते आपल्याला संपत नाही आणि म्हटलं, आई मला हे संपत नाहीये का, तर ती म्हणायची, लक्ष्मीला पापड जड. आणि आम्ही दिवसभर अशा बहिणी बहिणी टंगळ मंगळ करायचो आणि रात्रीच्या वेळेस आम्ही अभ्यास करायला बसलो की आजी म्हणायची, दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्यात कापूस तोडी. आणि शिवाय आमच्या आजोबा जर कोणाकडे जायला निघाले तर ती म्हणायची, त्यांच्या घरी पोरं आहेत बरं का, नाहीतर जाल हात हलवत आणि दही भात कालवत. आणि आणखी एक तुम्हाला एक गमतीशीर म्हण तुम्हाला सांगावीशी वाटते की माझी आजी जवळजवळ वयाच्या 80 म्हणजे तिकडेच ती 80 वर्षाची तिकडेच ती वारली आणि तोपर्यंत ती गावाला एकटीच राहायची. कधीतरी ती मामांकडे आणि आमच्याकडे यायची. आणि तिला आम्ही म्हटलं की आई तू कशाला राहतेस इथे एकटी, मामांकडे जा किंवा माझ्याकडे ये. तर ती म्हणायची, कशाला, आपलं घर आणि हागून भर. तर अशा पद्धतीने म्हणजे ते म्हणी अगदी म्हणजे म्हणी असतात त्या कशा असतात की अगदी कमी शब्दात त्या तुम्हाला खूप सारा आशय त्याच्यामध्ये असतो. आणि पूर्वीच्या काळी असं होतं ना की बायका असतील तर त्यांना जास्त बोलायची देखील मनाई असायची आणि त्यामुळे कुठेतरी मला वाटतं या म्हणींचा शोध लागला असावा की ते थोडक्यामध्ये अगदी आपल्या मनात जे काय असेल त्या सांगून मोकळ्या व्हायचे की कुणाला कळणार देखील नाही. आणि एखादी बाई जर तिकडे अतिशय सोजवळ असा पणाचा आव आणणारी असेल तर ते लोक लगेच असं म्हणणार की पदर नाका पतूर आणि नजर वेशी पतूर. आणि दुसरी एक गोष्ट आहे की कुणाला काही द्यायचं असेल तर तरी देखील ते लोक असं म्हणजे द्यायचं आहे पण मनातून मात्र द्यायची इच्छा नाही, तर ते लोक असं म्हणणार, जा त्याच्या मड्यावर घालून ये. तर अशा पद्धतीने ती माणसं बोलत असतात. किंवा एखादी गोष्ट आपण खूप हौसेने केली आणि त्याचं सगळं मातेरं झालं तर तिकडची एखादी म्हातारी लगेच म्हणेल, हौसेनं केला पती आणि त्याला झाली रगत पिती. तर अशी म्हणी अतिशय चपखलपणे ते बोलण्यामध्ये वापरत असतात. आणि मला थोडंसं इथल्या माणसांच्या शब्दांचे जे उच्चार आहेत त्याच्याबद्दल देखील थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतं. तर इथली माणसं आहे ना, तर आपण व म्हणतो म्हणजे ओ म्हणतो, तर ओला हा शब्द आहे, तर ती माणसं ओलं नाही म्हणणार, तर ती वल्ल म्हणणार. किंवा ओझ या शब्दाला ते लोक वज्ज म्हणणार. त्यानंतर ओटला ते लोक वट म्हणणार. म्हणजे ती लावणी तुम्हाला माहित असेल की मऊ वटा व डाळिंब कुठं. तर अशा पद्धतीने ओढा शब्द ते वडा म्हणणार आणि वड्याला पण वडाच म्हणणार. किंवा ओढ आपण म्हणतो एखादी गोष्ट ओढ, तर ते लोक वड म्हणणार. आणि ते
आणि नंतर वर म्हणजे असं आहे की बांधावर चल किंवा तळ्यावर चल, तर अशा मधला जो र आहे, वर मधला जो र आहे ते लोक खाऊन टाकतात. बांधाव चल, तळ्याव चल किंवा चाललोला हे लोक चाललू म्हणतात. आणि होतं हे जे क्रियापद आहे ते देखील हे लोक अक्षरशः खाऊन टाकतात. म्हणजे मी गेलो होतो असं नाही म्हणणार हे लोक म्हणणार मी गेलतो, मी आलतो, मी आणि आलती की, आणि की देखील हे लोक खूप वापरतात. मी आलती की, मी गेलती की, गप की, जेव की. तर अशा पद्धतीने त्यांचं बोलण्याची जे टोन आहे तो वेगळ्याच प्रकारचा असतो. आणखी एक यांच्या बोलण्यातली सुजाता राऊत आहे, स्मिता लाळे आलेली आहे, सगळ्यांना माझा नमस्कार. तर यांच्या बोलण्यात शान हे देखील खूप असतं. म्हणजे आता शान म्हणजे तुम्हाला जी शान वाटते ना ती तशा पद्धतीची शान नाहीये. तर हे लोक असं म्हणतात, बसून घे म्हणायचं असेल तर ते लोक म्हणणार बसून शान घ्या, खाऊन घे म्हणायचं असेल तर म्हणणार खाऊन शान घ्या, जेवून शान घ्या, लिहून शान घ्या. तर आमच्या वर्गामध्ये एक अशी पुण्याची मुलगी होती आणि आम्ही तिला एका ठिकाणी आम्ही घरी गेलो होतो एका मैत्रिणीच्या, आणि तिची आई म्हणाली की स्वयंपाक तयार आहे, जेवून शान घ्या. तर तिला माहिती नव्हतं हे शान वगैरे. ती अशी बघायला लागली, म्हणजे शान, जेवून शान घ्या, शान काय घ्यायचं. तर मग तिला आम्ही ते सांगितलं का नुसतं जेवून घ्यायचंय आपल्याला. आणि ती मुलगी पण हुशार होती, ती म्हणाली आम्ही जेवून घेतो, शान तुमच्याकडेच राहू दे. तर अशा पद्धतीने तो शान शब्द तिकडे खूप वापरला जातो. आणि मला थोडंसं हे सातारी भाषेबद्दल बोलताना थोडं पश्चिम महाराष्ट्रात देखील तुम्हाला साताऱ्याची भाषा वेगळी आहे, सांगलीची भाषा वेगळी आहे, त्यानंतर कोल्हापूरची भाषा वेगळी आहे. तर थोडंसं त्या भाषेसंदर्भात देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर साताऱ्याकडून तुम्ही कोल्हापूरला गेलात की त्या भाषेमध्ये पंचगंगेचं पाणी मिसळतं आणि मग ती भाषा थोडीशी गोड होते. म्हणजे साताऱ्यामध्ये आई मारती बघ असं मुलं म्हणतील, तर कोल्हापूरला आई मारायली बघ, ही भांडायली बघ, जेवायली बघ, आई बघ ही कसं करायली. तर असं करायली शब्द, ली असं त्या पद्धतीचा शब्द तिकडे खूप वापरला जातो. आणि कोल्हापूरच्या भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तिकडे तृतीय पुरुषी जे एकवचन असतं ना ते सगळं नपुसकलिंग असतं. म्हणजे ते परशा आलं बघ, ते बघ कसं भांडायलंय, ते बघ कसं करायलंय, म्हणजे ते अशा पद्धतीने ते बोलतात. आणि जे आणखी दुसरे एक म्हणजे पुरुष असू दे आणि बायका असू दे, ते प्रथम पुरुषी असेल तर ते सगळं पुल्लिंगी असतं त्याचं क्रियापद. म्हणजे बायका सुद्धा तिकडे मी आलो, मी गेलो, मी चाललो अशा पद्धतीने बोलतात आणि ते खरोखरच कानाला ऐकायला खूप गोड वाटतं. तर सातारी भाषेतले काही एक वेगळे शब्द मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर जराला ते लोक वाईस बोलतात, पुष्कळला ते लोक मांदळ बोलतात, आणि कब्बशीला कबशी बोलतात, आणि गप्प बसला ते लोक गबस बोलतात. अंथरुणला ते लोक हातरुण बोलतात, आणि पांघरुणला कांगरुण बोलतात. आणि पहाटे आपण म्हणतो मी पहाटे उठले होते, तर ते लोक म्हणतात यरवाळी उठले होते. म्हणजे पहाटेला ते लोक यरवाळी शब्द आहे तिकडे. आणि दुसरं एक सुंदर शब्द आहे की लहान मुलं भांडतात किंवा कुत्रा मांजरांची भांडणं असतात, त्याला तिकडे एक खूप सुंदर शब्द आहे की त्याला म्हणतात की कळवण लागली. तर असा कळवण शब्द मला फार आवडायचा. आणि त्यानंतर कुणाचं वाटोळ झालंय असं म्हणायचं असेल तर ती माणसं इस्कोट झाला अशा पद्धतीचा शब्द वापरतात. आणखी एक तुम्हाला एक ते मला उदाहरण द्यावं असं वाटतं की तिकडच्या लोकांना जर तुम्ही अमुक तमुक रस्ता कुठे असं जर विचारलं तर ती माणसं कशी सांगतात. म्हणजे ते एक भन्नाट असतं त्यांचं सांगणं. तर ते लोक कसं सांगतात बघा, कोपऱ्यावरच्या डांबापासनं वरल्या अंगाला जा. खांबाला ते लोक डांब म्हणतात. कोपऱ्यावरच्या डांबापासनं वरल्या अंगाला जा, तिथं लक्ष्मी आईचं देऊळ आहे. मग तिथून खाल्ल्या अंगाला वाढा, तिथं एक दुकान लागल, त्या दुकानामोरच आहे ते घर. हे सगळं सांगून ती माणसं गप्प बसणार नाही, तर वर विचारणार, पाहुणं मुंबईवरनं आलात वाटतं. तर अशा पद्धतीची ही सगळी माणसं आहेत, ही सगळी त्यांची भाषा आहे. खूप खरं तर या भाषेबद्दल सांगता येईल, परंतु मी इथे तुम्हाला सातारी भाषेतली एक कथेच्या निमित्ताने मी इथे आलेली आहे, तर तुम्हाला मी ती एक कथा ऐकवते. म्हणजे तुम्हाला कंटाळा आलेला नाहीये ना ऐकायचा, तर मी ऐकवते. तर मला वाटतं कंटाळा आलेला नाहीये ना तुम्हाला. मला एखादी कमेंट आली तर बरं होईल, कारण मला वाटतं आपला 1 तास झालेला आहे आणि ही कथा अजून एक 15 मिनिटाची तरी कथा आहे. ज्योती ऐकू शकते ना मी कथा?
सुजाता राऊत सांगतात बुधवारला बेस्तरवार म्हणतात आणि रविवारला ते लोक ऐतवार म्हणतात. अच्छा, माया सांगते कंटाळा नाही आलेला आहे आणि स्नेहाही सांगते ऐकव ना, तर मी ती कथा ऐकवते. तर या कथेचं शीर्षक आहे झुणका, भाकरी आणि मिसरी. आणि ही कथा अशी आहे. अवधनी, ऐकलं का? न्याहारीची येळ झाली. पोटात बी लय ढवळायला लागलंय. जरा खाऊनशान घेऊया का? जरा धीर धर, आता येईल फूड प्लाझा, तिथं खाऊ. तिथं कशाला? मी आणलंय की बांधून. वाटल्या डाळीचा झुणका आणि भाकरी. बाहेर आलं तर बाहेरचं खायचं, बांधून आणि कशाला आणायचं? घरी रोज खातोच की ते. अव, तुम्हाला आवडतं म्हणून यरवाळीच डाळ वाटून बनवलाय झुणका. तो राहू दे आता. इथं मॅकडॉनल्ड हाय, तिथं खाऊ, तुम्हाला बी आवडल. म्या मनात म्हणलो, ह्या आणि काय, घोड्याची नाल माहित होती, ही माकड नाल आणि कुठली, आणि तिथं खायचं. पर म्हणलो धन्याचं मन हाय तर जाऊया. त्याचा आणि हिरमड न ग. किती दिवसांनी बाहेर पडलेलो. येळ तरी कुठं असतो या ह्यासनी. राजकारणात पडलं, मंत्री झालं आणि अक्षय बीजीच होऊन गेलं धनी. सवता जातात गावाकडं वरच्यावर, आमासनी कुठं नेत्यात. कवाचा नवस बोललेली म्या. धनी आमदार झालं की कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जोडी येईन म्हणून. मंत्री होऊन बी आता वरीच झालं. पर येळच नाही धन्यासनी. आज कसा बसा काढलाय. येरवाळीच निघून रात्री माघारी यायच्या बोलीवर. खरं तर कोल्हापुरात राहायची, तिथनं परस्पर या ज्योतिबाला जायची लई इच्छा होती. पर धनी ऐकणार वय? त्यांचा शबूत म्हणजे शबूत. म्या बी विचार केला, तेवढं तर तेवढं. अंबाबाईचं दर्शन होतंय, वर धान्यासंगट फिरायला मिळतंय, मन म्या बी तयार झाली. अव कारभारनी, कंच्या विचारात हरवला. उठा, आलं फूड प्लाझा. आलं वय? चला व्हा मोर, आलीच म्या. मोर व्हा काय, बरोबरीने चला, नाहीतर हरवायच्या बिरवायच्या. हरवाय काय लहान हाय वय म्या? बरं राहिलं, चला बिगीन. गेली बघा मी. पोरपोरीच जात होती, सगळी पोरपोरीच होती तिथं. झिंजा सोडलेल्या पोरी आणि हाफ पॅन्टीतली पोरं. लाजबीज कशी वाटत नाही असती काय नू, कसली त्यांची कापडं. अंधनी बी मला इथं घेऊन आलतो. घरी पोरीसनी तर लई धाकाट ठेवत्यात. काय नू अजून कुठं कुठं जात्यात ते. गेली आत म्या बी धन्याच्या मागणं. हा बसा इथं, म्या घेऊन येतो खायला. मुक्काट्यानं बसली म्या. कळनाच मला. सगळी माणसं ट्रे मधून सवताच काय बाई घेऊन शान येत होती. इकडं तिकडं एकसारखी कापडं घातलेली पोरपोरी फिरत होती. येटर का काय म्हणतात तेच असतात. पण पाणी द्यावी माझ्या टेबलाकडं कुणी फिरकलं नाही. कसले हॉटेल काय नू, का म्याच लई गावंडळ ध्यान दिसतंय. एवढ्या धनीच आलं हातामध्ये ट्रे घेऊन. मला लई हसू येत होतं. पर म्या पदर तोंडाला लावला. घरी सवतासाठी पाणी बी हाताने घेत नाही आणि आज माझ्यासाठी ताट वाढून घेऊन आलतं. घ्या राणी सरकार, गप्पा, लोक काय म्हणतील. इथं येळ नसतोय कुणाला कुणाकडे बघायला. खावा तुम्ही. ह्याला बर्गर म्हणतात आणि हे फ्रेंच फ्राईज. खावा. नशीब किळा नाही म्हणलं. धन्याने एक घेतला आणि माझ्या हातात बी एक कोंबला. अख्खच उचलून खात होतं ते. मला खाताच येईना. केवढं मोठं होतं ते. 2 पावाच्या चकत्या होत्या आणि आत कसली तरी चपटी वडी बी ठेवली ती. कांदा दपाळ तंबाट्याच्या चकत्या बी होत्या आणि कोबूची का कसली पानं बी लोंबत होती. हे समजा एकदम तोंडात कोंबायचं. मी बघतच बसली. मग धन्यानेच दाखवलं. हे असं दोन्ही हातानी पकडा आणि खावा. लाजू नका, कोण नाही बघत तुमच्याकडं. अरे देवा, आणि ते आपलं ड्रायव्हर कुठं राहिलं? त्याला बी भूक लागली असल. त्यो त्या बाजूच्या हाटीला जातो म्हणला. त्याला नाही आवडत इथलं. तिथं काहीतरी खातो म्हणला. तुम्ही खा, लई विचार नका करू. एक घास मोडला. चव ना ढव. अव काय बी चव नाही ह्याला. मीठ बी नाही आणि तिखटाचा तर पत्त्याच नाही. जरा मिरची मागून आणा त्याच्याकडनं. अव इथं मिरची बिरची मिळत नाही. थांबा, मी सॉस घेऊन येतो, त्याच्या संगट खावा. धनी सॉस घेऊन आलं. वाटलं झणझणीत असल, पर कसलं काय, ते बी गुळचाट ढाण. तोंडात घास फिरायला लागला. पर धन्याला वाईट वाटाय न ग, म्हणून खाल्लं कसं बस. तुमची चहाची बी वेळ झाली ना ग. पर आज काफी मी घेऊन येतो तुमच्यासाठी.
म्या तवर ते फ्रेंच का काय आणलं ते की ते बटाट्याच्या लांब लांब सळ्या होत्या ते खात बसली. ते बी सपकच होतं, पण जरा तरी बरं होतं. कळनाच इतका मोठा बटाटू ह्यासनी कुठं मिळालं ते. धनी माझ्यासाठी कापी बी घेऊन आलं. अक्षी राणीवाणी थाट होता आज माझा. मला लईच मजा येत होती. घ्या राणी सरकार, ह्याला कापुचिनो म्हणतात, म्हणा बरं तुम्ही बी एकदा. राहू द्या, थट्टा नग, बशी कुठाय ती द्या. हे असंच प्यायचं. हे असं झाकण काढा आणि लावा तोंडाला. आणि तोंड भाजलं म्हणजे काय नाही भाजत, प्या. लय कडू हाय वय हे, जरा साखर तरी घाला यात. धन्यानं घातली त्यात एक पुडी सोडून साखर, तरी बी गोड लागना. कसं बस अर्ध प्याली, मग दिलं ठेवून. लईच कडूजार झालं तोंड. चला आता झालं तर निघू. बसली म्या गाडीत तर उमास यायला लागलं. अव कारभारी, जरा गाडी थांबवता का? लईच उमासायला लागलं. 2 बोट मिश्री घाशीन म्हणती, बरं वाटेल जरा. आणि आता उमास यायला काय झालं? आता काय तुमचं वय हाय वय उमास यायचं? तुम्हाला आपली थट्टा सुचतीया. ते काय बाय खाया घातलं म्हणून उमसायला लागलं. जरा गाडी घ्या बाजूला कडला, 2 बोट मिश्री घाशीन, बरं वाटेल जरा. नको म्हणून सांगितलं होतं, तरी बी घेतली तुम्ही मिश्रीची डबी. आणि हिथं कुठं घासणार? ह्यो एक्सप्रेस हायवे हाय, हिथं गाडी बिडी थांबवत नसत्यात. समोर बघा आणि आवळा सुपारी ठेवा तोंडात, बरं वाटल. मी ठेवली आवळा सुपारी तोंडात आणि बसून राहिली खिडनं बाहेर बघत. तर जरा माझा डोळाच लागला. अहो उठा, आलं सातारा. अजून 2 तास लागतील कोल्हापूर यायला. जेवून घेऊया आपण. अहो पण हिथं कुठं खाणार जेवणार? हे तर गाव दिसतं या, झाड बी कुठं दिसना. आता आणि झाड कशा पायी? अहो भाकरी बांधून आणली आहे ना व. हायच का तुमची भाकरी अजून? राहू दे ती. जरा बाहेर आलंय तर बाहेरचं खा. आता बरं दिस आहे तर जरा मजा करा. बरं तसं तर तसं, तुमच्या शब्दाबाहेर हाय वय म्या. पण म्या काय जास्त खायची नाही, 2 घास खाईन. ए पोऱ्या, 1 बटर चिकन आणि 2 रोटी आण. अहो कशाला सांगताय? अंबाबाईचं दर्शन व्हायचंय ना व अजून. आणि अंबाबाई काय खाऊ नग म्हणती वय? तुमच्या माहेरात तर देवीच्या जत्रेला बकरं कापतात ना व. अहो ते वेगळं वेगळं काय नाही. आधी सांगा तुमचा देव कोण? काय बी विचारताय, तुम्हीच नव का माझा देव? मग देवाचं ऐकायचं. आता तुम्हीच असं बोलल्यावर म्या काय बोलणार? आई अंबाबाई माफ कर बाई. हे कसं मजा करायची, देव काय म्हणत नसतंय. आलं बघा जेवण, खावा आता मस्तपैकी. अहो पण ही भाकरी तुटना की. भाकरी नाही, ह्याला रोटी म्हणतात. अहो तेच ते, असली कसली रोटी, 2 हात लावून बी तुटना. आणि हे कालवण कसलं? ह्याला बटर चिकन म्हणतात. लोण्यात बनवतात ते. कसलं लोण्यात बनवतात? ह्या मसाल्याला बी काय चव नाही, अंडव नाही. आंबटकोळ लागते. तिखटा मिठाचा तर पत्तेच नाही. पिटूळ मेदगा नुसतं. अव असं बोलू नाही, मन लावून खा, चांगलं लागल. कसलं चांगलं? आणि खांड कसली फुसफुशीत आहे ती? कोंबडीच आहे ना व की आणखी कशाचं? नाही घुबडाचं आहे, खावा गुमान. लई पंचायती लागतात. सॉरी डोळं भरलं लगेच. अव कोंबडीच आहे, पण ह्याला इंग्लिश कोंबडी म्हणतात. मग असलं कशाला मागवायचं? आपण खातो हे असलो. बरं राहू द्या, तुम्हाला काय दुसरं मागू? ते इडली का आंबोळी असते ना ते सांगा. ते इथं नाही मिळायचं. मग राहू द्या, खाती असंच 2 घास. कसलं काय घास तोंडात फिरायला लागला काय न? धनी कसं खात होतं. घरी तर जीभ सोलवस्तवर तिखट करायला लागते आणि मीठ तर नगभर बी कमी चालत नाही. चला झालं तर निघूया. तुम्हाला पाय धुवून यायचं असलं तर या. ते बघा तिकडे बाया माणसाचं बाथरूम आहे. मी आली जाऊन. तोंडावर पाणी मारलं, खसा चूळ भरली, मिसरी घासायची लय तल्ल वालती. तोंड अक्षी घाण झालतं. भीतच मग धन्यासने विचारलं, अव इथं जरा गाडीच्या बाजूला बसून मिसरी घासू का? तुमची आहेच का अजून मिसरी बाकी? अव तोंड लईच घाण झालं.
2 बोट घाशीन आणि लगेच चूळ भरीन. ते काय नाही, आधी गाडीत बसा. बसली मी बापडी गाडी. आणि तुमची पर्स द्या बरं माझ्याकडं, मी डबीच काढून घेतो त्यातली. आणि पर्स कुठे आहे तुमची? नाही आणली म्या, कनवटीच्या चंचीत हाय डबी. अहो मी पर्स दिली होती ना तुम्हाला आणून. पिशवी वापरू नका, कितीदा सांगितलं. ही पिशवी काय वाईट आहे वय? बनीनं शिवली या 7 खणा 7 रंगाचं खण लावून. आणि खरं सांगू, मला लाज वाटती व ती परस लटकवायला. मला काय हापीसला जायचंय? हापीसला जाणाऱ्या बायांनीच पर्स वापरावी असं कोणी म्हटलंय वय? त्यात समद कसं व्यवस्थित राहतं. मला कुठं काय ठेवायचंय? मिस्त्रीची डबी आणि तपकिरीची डबी आणि लाखभर रुपये बी ठेवा की त्यात, नाहीतर सोन्याचा डाग ठेवा. कुणाची हिंमत आहे वय हात लावायची? नाहीतर बाया लावतात परस खांद्याला माग आणि बाया पुढं, आणि मग बोंबलत्यात परस मारली म्हणून. तुम्ही काय सुधारणार नाही. ती मिस्त्रीची डबी तेवढी द्या आमच्याकडं आणि पिशवी ठेवा तुमच्या जवळ आणि पडून राहा गपगुमान, नाहीतर परत तुम्हाला उमसायला लागल. मी रागानच डबी दिली त्यांच्याकडं. काय काय ह्यांचं ऐकायचं? ह्यांनी सांगितलं म्हणून 9 वार सोडून 6 वारीत आली. आज तर म्हणत होते डरस घाल, पण म्या नाही ऐकलं. अंगभर पातळ नेसलं की बाय कशी बायवानी दिसती. काय ते ड्रेस घालतात बाया, वडण्या गुंडाळतात मानाला आणि फिरत्यात. पातळात कसं अंगपांग झाकून असतं. कपाळाला बी आधी मी आडवी चिरी लावायची, तर मला ते टिकल्याचं पाकिट आणून दिलं. कुकू सोडायचं म्हणजे आयोपणाचं लेणं हाय ते. आता आडव्याचं गोल लावती, पण म्या नाही ते टिकली बिकली काय लावायची. आणि म्या म्हणती ह्यांचं शब्द काय म्हणून ऐकायचं? हे ऐकतात वय माझं? इथं मुंबईत आलं म्हणून सगळंच सोडायचं. ह्यांनी सोडलं धोतर आणि सदरा आणि मिशांचं पीळ बी सोडलं. आता ठेवले वटावर एवढूशी मिसरूड. दाढी मिशा बगर भुंडात पुरुष काय बरा दिसतोय वय? पिळदार मिशा होत्या तेव्हा धनी पटक्याचा शेमला सोडून ट्रॅक्टरवर बसायचं, तेव्हा काय पण धनी दिसायचं. त्याच्यावर तर म्या भाळली नव. बाला सांगितलं लगीन करन तर ह्याच्याशीच, नाहीतर नाहीच करणार. आणि आता शर्टा पॅन्टात दिसतोय वे तसं गडी भरदार. तुम्ही बदला, पर म्या नाही बदलायची. तुम्ही मुंबईत राहा नाहीतर लंडनात राहा. लईच कटाळला तर जीव सकाळपासून गाडीत बसून. बाहेर तरी किती बघणार. पंचगंगा आली वाटतं. कोल्हापूर आलंच आता जवळ म्हणायचं. अहो कारभारनी उठा, आलं कोल्हापूर. जागीच आहे म्या. अंबाबाईच्या आवारात पाऊल ठेवलं आणि सगळा कट्टाळा गेला. अहो कारभारी, ती डिकीतली पिशवी काढा, देवीची वटी हाय त्यात. लाईन दिसतीया, तुम्ही थांबा इथं. अहो पर कुठं चालला? अगं आलोच, जरा मंदिराच्या हापिसात जाऊन येतो. आज सोडत्याल मग लगेच, नाहीतर रांगत ताटकळत उभं राहावं लागल. धनी निघून बी गेलं. लई परसन वाटत होतं. आणि रांगत उभं राहायला लागलं असतं तर काय बिघडलं असतं वय? सगळी तर उभी आहे. आई अंबाबाईसाठी उभं राहायचा तरास कसला? पण ऐकणार आहेत वय? मी गर्दी निहाळत होती तवर आलो धनी. हे इथलं साहेब आहेत, चला हे घेऊन जातील आपल्याला. आम्ही गेलो साहेबाच्या मागणं, थेट देवळाच्या गाभाऱ्यात. काय पण दिसत होती आई, डोळ्यात मावं ना तिचं रूप. किती दिवसांनी आईचं दर्शन झालतं. हिरवीगार साडी, तिचं ते मोठालं डोळं, गळ्यात दागिनं आणि तो कुकवाचा मळवट भरलेला. माझीच दृष्ट लागायची आईला. हात जोडून मी आईला सांगितलं, तू ह्यासनी आमदार केलंस, अशीच तुझी आमच्यावर कृपा राहू दे. सरकार चला, मागची लोक खोळंबल्यात. हालूच वाटना तिच्या मोडणं, पर थांबू देत्याल वय हे. निघली मी त्यांच्या मागणं. अव जरा देवळाच्या दारात बसूया तरी. अहो बसते आणि कशा पायी, उशीर होईल ना व. अहो पर जरा आईच्या दारात कुक्कू तरी घेऊया. अहो मुंबईला काही मिळत नाही वय कुक्कू. अहो पर आईच्या दारातलं कुक्कू लावलं म्हणजे कुक्कू बळकट होत या. आणि किती बळकट हवं, आधीच इतका बळकट आहे मी. तुमचं आपलं काहीतरीच. अहो आईच्या दारातनं असं मोकळ्या हाताने जाऊ नये. परसात बिरसात तरी नको का घ्यायला? घरातल्यांना द्याया ना ग. बरं बरं घ्या जावा,
पर अर्ध्या तासात आटपा बरं. म्या गेली, काय दुकानं सजल्याली, पोऱ्यासनी काय बाय घेत बसली. जाऊ द्या, बसू द्या वरडत म्हटलं. जेव्हा चंचीतलं सगळं पैसे संपलं तेव्हाच माघारी आली. अहो किती वेळ लावला, अर्ध्या तासाचा 1 तास झाला. चला चला आता बोलण्यात वेळ नका घालू. हे बरं आहे आणि मी वेळ घालवायला होय. आणि पदराला तोंड लावून हसताय कशा पायी, लाजताय कशा पायी, मी वळखत नाही वे तुम्हासनी. मला वाटलंच होतं तुम्ही उशीर करणार म्हणून. मी बसली आपली गाडीत गपगुमान. देवीचं दर्शन करून खरंच लई बरं वाटलं. तर रंकाळ्यावर फिरायचं होतं, तिथली भेळ खायची होती. पर धनी ऐकणार आहेत वे? त्यासनी कसली हाऊस नाही मौज नाही, नुसती घरी जायची घाई. पर असू द्या, ऐकतात तरी. आता त्यांच्यामुळं आपला एवढा थाट बी हाय. आता लईच भूक लागली ती. बाहेर अंधार होता, कुठं आलंय ते बी कळना. मग धन्यासनीच विचारलं, अव कारभारी कुठपा तर आलो आपण? अगं आता पुन्हा येईल का काय झालं, ढवळायला लागलं का तुमच्या पोटात? अहो सकाळपासनं काय बी पोटात नाही गेलं. आता हाटीला आलं की थांबवा गाडी. ते काय ते चायनीज हसतंय ना गांडुळासारखं, भाजी बिजी घातलेलं ते खाऊ आता. ते आणि कशा पायी? ती आणि राहिलं भाया नग करा, गरीबाची थट्टा करा. थट्टा आणि कसली? ते काय नग, तुम्ही आणलेली ती भाकरी काढा आता. अव ती कधी यरवाळी केलेली. अहो पर ती काय खराब होती वे? तुमच्या भाकरीला तर 2 दिवस बी तार येत नाही. आणि तो वाटल्या डाळीचा झुणका तो तर 4 दिवस बी टिकतोय. आणि इथं तर गाडीला एसी बी हाय. अरे परबाकर, गाडी लाव कडला, भाकरी खाऊ आणि मग निघू. म्या सोडली भाकरी, भाकरीवर झुणका ठेवला आणि दिली यांच्या हातात. अव कांदा कुठं आहे? हा घ्या. हा घ्या काय, कापा की. अव पर चाकू नाही आणलाय ना व? चाकू नाही आणला? अव तुम्हीच तर म्हणता की चाकून कांदा कापायला का वाण्या उदम्याचा हाय वय म्या? शेतकरी गडी हाय, कांदा हातानेच फोडून खायचा. मग द्या की इकडं, फोडतो ना मी. अहो हिथं नगा फोडू, काहीतरी गाडीचं तोडाल. त्या दिवशी नाही का कांदा फोडायला गेला आणि जेवणाच्या टेबलाची काच फोडली. बरं बरं राहू द्या, आमची एवढी बी नगा काढू. मिरची असेल तर द्या ती. मी दिली धन्याच्या हातात मिरची, तर त्यांनी हातच पकडला माझा. हा काय चव आहे व तुमच्या हाताला, अमृत बी नसेल एवढं चवीचं. अहो पर हात तर सोडा, खरकट आहे त्यो. आणि गाडीत आणि बी कोणी हाय म्हटलं. चालेल तुमचं, म्या नाही बघत. द्या तो कांदा फोडून आणतो बाहेर दगडावर. अरे न ग, गावच्या दगडाचं काय खरं नाही. डिकीत काय असेल तर बघ. आणि एवढं लाजायला काय झालं व तुम्हाला? हातच तर धरला नव, आणि ते बी बायकोचा. चला तुमचं आपलं काहीतरीच. खरं सांगू, आडानी आणि गावंडळ हायस, पर अन्नपूर्ण हायस बघ. अमृत बी नसल एवढं चवदार. तू हायस म्हणून हितपतर आलो बघ आम्ही. आणि ही घे तुमची मिसरीची डबी. राहू दे ती, तुम्हाला नसल आवडत तर नाही घासायची म्या मिसरी. तुमच्या परस काय मोठी हाय वय मला मिसरी. आणि आम्ही बी काय वाईट साईड बोललो असून तर रागवू नकस. काय तनी असं काय बोलायला लागला सा? देव हायसा तुम्ही माझं, देवावर कुणी रागवतं वय? आणि सोडा आता हात, तो कांदा बी आला बघा तुमचा. तर अशी ही माझी कथा होती. आणि झालेली आहे माझी कथा सांगून. आणि खरोखरच मला मोहन शिरसाट आलेले आहेत. नमस्कार मोहन. खरोखर मला मनीषा चव्हाण आहे, मनीषालाही नमस्कार. खूप छान वाटलं तुमच्याशी ही कथा शेअर करताना. सातारकडची संस्कृती, तिथली भाषा आणि तिथले रीतरिवाज आहेत त्याबद्दल तुम्हाला सांगताना मला खरोखरच खूप आनंद झाला. आणि ज्योती कपिलेच्या JK मीडियाने मला ही संधी दिल्याबद्दल मी तिचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि तुम्ही सगळेजण इथे उपस्थित होतात, त्यामुळे मला तुमच्याशी बोलायला आणि हे सादर करण्यामध्ये एक प्रकारचा उत्साह आला आणि आनंद देखील वाटला. तर मित्रांनो, इथेच थांबते. खूप खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.